the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा फरमान घेऊन तुम्हाला भेटायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. विनोदाचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्या राजदूतांचं अर्थात हास्यरथी महारथींचं स्वागत करूया. त्यांना कौतुकाची पावती बहाल करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तामणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत श्री मिलिंद अंकोलेकर सर आणि त्यांच्या सोबत आहेत आदिती अंकोलेकर मॅम. मंडळी, मुलांची गँग वर्गणी गोळा करायला आली आहे खरात काकूंच्या दारात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची पावती फाडण्यासाठी आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. थांब जरा, गडबड नको. भाई, पैसे किती कमी पडतात आपल्याला? आपल्याला कमीच पडतात. मी काय बोलतो, खरात काकू ना गांगरूया काय? वो खरात काकू, खरात काकू, वो खरात काकू, खरात काकू. आले रे बाबा, सकाळी सकाळी भंगारवाला मारायला कशाला येतो काय माहिती. आले, थांबा. खरात काकू. अरे काकू, ए काकू, ये. मॅन्डी, भंगारचा बिझनेस कधी सुरू केलास? काकी तुम्ही पण अरे घाले ना डोक्यात. अहो ते घाल नका, इकडे द्या. त्याच्यात काय 2-4 पैसे मिळाले तर आम्हाला चायनीज खायला मिळेल. कसे भिकारडे रे तुम्ही, कसे भिकारडे. कशाला आलाय ते पटापट बोला, नाही तर चालते वा. हा बोलतो. अहो आम्ही तुम्हाला प्रेमाने हाक मारत होतो. वो खरात काकू. गप. ही कुठली प्रेमाची हाक? आधी वेगळी हाक मारायची, आता ही कुठली वेगळी हाक? काकू, आम्ही क्रिएटिव्ह आहोत. आम्ही कोणाचं कॉपी करत नाही. जे काय ना ते ओरिजिनल आहे. बर. थोडक्यात लय जबाबदारी घेतलीस रे अंगावर. अँड्या, पुढचे 10 मिनिटं लक्षात ठेवा. बोल पटकन, कशाला आलायस ते? असाच आवाज नंतर पण येईल मग. तसं नाही. बोला रे बाबा. काकू काय? लांबून लांबून लांबून. जास्त स्टाईली मारू नको, चाळीचा बोट डोक्यात घालीन. काकू, आम्ही नवरात्रीचे पैसे घ्यायला आलोय. वगैरे वगरणी. अरे आता 8 दिवसापूर्वी दिली ती कसली वर्गणी? तीच नवरात्रीची ना. आता 2 दिवसावर दसरा आहे. दसरा हा, अहो काकू, त्याचीच वर्गणी. काकू, यावेळेला आपल्याला दसरा मोठा करायचा आपल्या चाईत, कळलं ना? काय करणार? पताका बिताका लावायच्यात, फुल ड्रोन बिन उडवायचा आपल्याला. त्यासाठी आम्ही आलोय, कळलं काय? आणि ते करायचं ना आपल्याला भाई. काय? ते दसऱ्याला काय चालतात ते जिंगल बेल. त्या बापसाने चालला होता जिंगल बे. अरे दसऱ्याला रावण जाळतात रे. तुम्ही फ्री आहात काय? ए, तसं नाही तुम्ही तुला घाली ना डोक्यात काहीतरी. अरे तसं नाही, तुमच्या हातात धनुष्यबाण दिला असता. हा. रावणाला जाळायचा तुम्हाला मान दिला हा, असता. म्हणून. मला नको तुमचा काय ए चला रे तुम्ही अहो, निघा. ऐका, चालते काकू, बाबा. काकू, एक मिनिट काकू. शिवाली घरी आहे का? तिच्याकडे काय काम आहे? ते मी तिला सांगणार, तुम्हाला का सांगू काकू? शिवाली. अरे तू. तसं नाही काकू, शिवाली खूप हुशार आहे ना आमच्या. तिला लय डोकं आहे, त्यामुळे ती आली तर शिवाली. शिवाली घरात नाहीये. कोण आलंय ग मामी? चला काकू, निकू तू कधी आलास? काकू नेहमी खरे बोलावे. ती घरी होती ना? कुठं का बोललात? तू अभ्यास करत होतीस ना आतमध्ये, कशाला आलीस बाहेर? शिवली आणि अभ्यास. काय बोलला? मी आता काय बोललो? शिवाली हुशार आहे, तिला डोकं आहे, कळलं ना? हुशार. शिवाली माझी आहे, माझी प्रेरणा आहे. ती अभ्यास करते म्हणून मी अभ्यास करतो. आता मला झोप येते काकू. लाज वाटते? सांगताना लाज वाटते? बघितलं ना? आता निघा, चला निघा. एक मिनिट काकू, एक मिनिट. शिवू, हा निकू, तू कसला अभ्यास करत होतीस? एसटीचा. कंडक्टर बनायचंय तिला. एसटी जात का? शिवू, हा, ते एसटी नाही, मग
ते SP आहे, तू कॉमर्सला आहेस ना, सेक्रेटरियल प्रॅक्टिस. विनोद तुला येतं एसपी हो. मला शिकवशील तुला काय डिफिकल्टी आहे? चल सॉल्व्ह करूया. खालीत ना निघाय कडनं चालते वा तुम्ही लय त्रास देता रे मला थांबा, बस काय नाही नाही काय नाही काय? थांब बोलतो आवाज वाढवतो चप्पल म्हणजे वगैरे द्या ना मग जातो आम्ही वर्गणी मिळणार नाही मग शिवालीला द्या. मग तिला पाठवा ना. बोललो ना, तिला डोकं आहे, तिला मेंदू आहे, सगळं ती करणार. आम्ही खाली जाऊन की काय करणार का? आम्हाला काय देत इथं आहे ते पण वापर ना कधीतरी बाबा वापर ना जा ना करा ना काहीतरी जाऊन खाली इथं कशाला माझा जीव खाताय काकू उभं राहून उभं राहून उभं राहून उभं राहून बोलायचं काकू उभं राहून बोल चिडू नका जास्त. काय उभं राहा उभं राहा काकू तुम्ही ना ते रांडा वाडा उष्टी काढे ह्याच्यात अडकलात काकू. बरोबर अडकलं बायका बाकीच्या किती पुढे गेल्यात तुम्हाला माहिती आहे काकू? हा ना मामी तुम्हाला काय माहित नाही काकू. नाही रे ना माया. काकू तुम्हाला उभं सांग राहून उभं राहून उभं राहून उभं राहतो तुम्हाला सांगतो काय? यावेळी दसऱ्याला आहे ना मोठमोठे सेलिब्रिटी येणार आहेत. सेलिब्रिटी बॅटी कोण येणार आहे आहान पांडे आहान पांडे येणार आहे आहान पांडे. आई सप्पा मला खूप आवडतो तो खूप आवडतो कोण ग लहान पांडे काकू तुमच्यासाठी एवढी माहिती देतोय तो. कसं बोलताय काकू तुम्ही? मामी मला माहित नाही म्हणून विचार आहान पांडे हा. असं बॉडी बिल्डर आहे मस्त 8 ऍप्स आहेत 8 ऍप्स माझं क्रश आहे त्याच्यावर मला इतकं आवडतं ना त्याला बघितलं ना की नुसतं होतं मला नुसतं ए शिव, आ, तुझा क्रश आहे तो? माझं क्रश आहे तो मला फोटो काढायचा आहे निकी त्याच्या बरोबर त्याचं कॅन्सल झालं. हा येतच नाही तो. कॅन्सल झालं ना. हाँ पांडे जी कैंसिल हो गया अरे Cancel हो यार, गया. cancel हो गया नहीं आ रहे नहीं आ रहे नहीं आ मग कोण येणार आहे हे, राजकुमार राव. हा कोण रे अरे राजकुमार राव माहित नाही काकूंना? काकू तुम्हाला सिद्धार्थ मल्होत्रा माहितीये का? नाही रे ए, यांना काय थांब 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 गडबड नको काय काय नाही, काय नाही. हे तुम्हाला विचारतोय तुम्ही पिक्चर नाही बघत पिक्चर बघते पिक्चर बघता कोणते कोणते पिक्चर बघता काकू जुने पिक्चर बघते जुने पिक्चर बघता कुणाची कुणाची बघता अजय देवगण अजय देवगण हो. कोणते कोणते picture? हा, हा. त्याचे ते दिल जले दिलवाले राजू चाचा. हा. इश्क. फुलहोर काटे तू असं ते 2 बाईकवर 2 पाय ठेवून येतो ना हा. असं वाटतं मागून जाऊन कचकन मिठी मारावी. कशाला त्याचा बॅलन्स चालू ना कशाला गडबड करता आणि त्याचं ते गाणं आहे ना कुठलं कुठलं जिसे देख मेरा दिल धडके मरणाच निकी तुला माहित आहे काय मामांना लाडाने अजय देवगण बोलते काय ते गाणं नुसतं ऐकत नाही ती मग डान्स पण करते त्याच्यावर मी एकटा एकटा डान्स करते त्यांना कशाला सांगते बघितलंय मी तू रूम मध्ये एकटी एकटी नाचत असते ती हे ते माझा एकटीचा डान्स आहे तू कशाला करतेस त्याच्यामध्ये ती बघतेस कशाला तू कुठे चालला SP चा अभ्यास. आज मध्ये गांगरावू नका तुम्ही मला चला निघा काय तुम्ही नाही गांगरावता मला काय नाचलात काकू? हा हॅलो पम्या हा बोल बोल हॅलो काकू काय अरे चल ए मँडी अरे नाही हाड ए, मँडी. मला नाही बोलायचे हॅलो, बघा. भाई डन आहे ना बघा नंतर बाय फिरू बिरू नकोस तू बघ काकू तुमची जबान म्हणजे ना चेचली पाहिजे हो ए, मॅडी. असं नाही तुम्ही काय बोललात अजय देवगण आवडतो आवडतो. आपल्या चाळीत अजय देवगणच घेतोय काय? अजय देवगण येतोय काकू झूठ बर्दाश्त नहीं होता मुझे झूठ बर्दाश्त नहीं होता मुझे अहो तुमची शपथ अजय देवगणच येतोय ना निकू मला सेल्फी पाहिजे त्याच्या बरोबर 4 पाहिजे यार काय तू नाच. चल, मेलीस तू काय पण हे अजय देवगण सांगून सचिन शिगवणला घेऊन येतील त्यांचा काही भरोसा नाही यांच्यासाठी एवढी तडजोड करतो पोरगा असं बोलाल त्याला? नाही मामी अगं मी न्यूज वर बघितलाय अजय देवगण बोललाय मी MA चालीमध्ये येतोय दसऱ्याला अरे नाही पण आपल्या चालत अजय देवगण कशाला येईल आणि काय येईल अरे काय या इकडे बसा बसा तुम्ही सांगतो मी तुला खरंच येतोय खरंच येतोय बाकी मला पाम्या माहिती आहे ना तो गिरमीट माहितीये गिरिमीट पाम्या नाही त्याच्या ओळखी डेंजर आहे तुम्हाला माहित नाही पाम्या फिल्मच्या प्रोडक्शनला कामाला आहे ना ते मागे नाही काय आपल्या चाळीत मराठी पिक्चर आलेला हो 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 हा, हा. हो त्याच्या ओळखीमुळे झालेला तो
आता आहे ना तो देवगण सरांबरोबर एक पिक्चर करतोय तर खरंच खोटं कशाला बोलेन मी. देवगन सर काय बोलले की भाई मेरे को ना जैसा चाली का लोकेशन चाहिए जहाँ पे दांड्या खेळते होंगे म्हणजे तिकडे सुंदर सुंदर पोरी असतील बायका असतील ज्यांना ते सिलेक्ट करतील कळलं ते त्यांना पाहिजे. तर पाम्या बोला हमारा का कुछ प्रॉब्लेम नाही तुमको आना है तो आओ भाई हमारा चालय. पाम्या आणि देवगन सरांची लय घट्टी आहे. कशी रे? कशामुळे माहितीये काय पाम्याची आई शाळेची भाजी बनवते ना तो ओला खोबरा वल्या शाळा खोबऱ्याची देवगण सरांना डेंजर आवडते ती. त्यांना आपली भाजी आवडते. अहो हे तर काय नाही काजल वहिनी आणि पाम्याच्या आईचा त्या दिवशी व्हिडिओ कॉल झाला की बाय मला शिकव कशी भाजी बनवायची ती माझ्या मिस्टरांना खायला द्यायची ती. आता बोला काय ते व्हिडिओ कॉलवर शिकवले काजलला. अरे शिकवणार मराठी ना. हा. पाम्याने विचारलं सर आप आओगे ना ते बोलले पाम्या तुम्हाला बोललायस शाळेत यायचं मी शाळेत येणार असं बोलले ते. असं ते मराठीत बोलले. ते त्यांना पहिल्यापासून मराठी येतं. मागे त्यांनी तानाजी नाही केला हो हो त्याच्यात मराठी शिकले ना ते. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. अजय देवगण येणार आहे. अजय देवगण येणार आहे, मामी. मला कसं तरी व्हायला लागलं. कमाल काकू मला एक आयडिया देतो. अजय देवगण सर आले ना की मागाशी जसा डान्स केला ना डान्स करून दाखवा. नाही रे बाबा मला नाचता नाही येत. ते माझं एकटीचा डान्स आहे तो. मला नाही ते माझं खोलीतला आतल्या खोलीतला. ए, मामी. आता सांगतोय तुम्हाला आयडिया ती ऐका माझी काकू. Idea. ते आले की नाचून दाखवा. मी तर बोलतो नाचू नका. ते आले की फक्त चालून दाखवा तुम्ही नाचल्यासारखंच वाटतं. चालून दाखवा. दाखवा अरे दाखवा नाही बाबा. एकदा चालून तर दाखवा आम्ही चालून चालतोय. दाखवा. ये ये आला 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 परत एकदा करा. बरं एकदा करा करा. सेम काकू सेम एमएच आईचा राजा वाटला. मला अरे ते नाच मी हे नॉर्मल चाललं माझं. त्याच्यात कुठे त्यांना एवढ्या मोठ्या नटाबरोबर मी नाच. ए गब्बस मामी. त्या दिवशी कुरड्या पाडत होती मी बघितलं. नाचता नाचता पाडत होतीस तू. ही अडीच आहे शिव आमची. अगं ते कुरडया पाडत होते तुला वाटलं मी नाचते. चल चल दाखव कसे पाडत होती मी दाखवते. दाखव तुम झांका चक्कर चाक्का चक्कर झांका चक्कर 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 बात आहे. काकू काय नजाकत आहे का बाकीच्या बायका बदकासारख्या नाचतात. मोरणीची चाल तुमचा जो पसार आहे ना काकू पिसार आहे ना तुम्ही एक नंबर खुलवता. कन्फर्म Confirm. सिलेक्टच काकू सिलेक्ट तुला देऊ काय अशी उलट्या हाताची. सिलेक्ट म्हणजे सिलेक्ट झाल्यात काकू. झालं इकडे ये दत्तू भाई आत्ताच जाणे काकूंचा ऑटोग्राफ घेऊन ठेव. नंतर काकी मोठ्या स्टार झाल्या ना भाई इज्जत बिज्जत काय देणार नाही. जा. काका काकू ऑटोग्राफ द्या ना मला. अरे अरे अगं ते ऑटोग्राफ कुठं मागतो की मी. घरी सांगून आलास ना येतो म्हणून इकडे. ते मग खरंच मला घेतील ते. मामी अरे काकू तुम्ही खूप टेन्शन घेताय हो काकू. तुम्ही ना त्यांच्या तोडीस तोडात ओढीस तर तुम्ही डंपरात बंपरात तुम्ही बंपर. काकू बंपर म्हणजे तुमची आणि त्यांची सेमच पर्सनॅलिटी आहे ना. चल त्यांच्यात आणि माझ्यात काय सेम आहे. काय सेम आहे सांगतो बसा. त्यांची मान बघितले हा. तुमची मान कुठे आहे. ए, मँडी असं नाही मला ती इथेच आहे. जर अशी तिरकी करा मान जराशी तिरकी करा. बारीकसा सटाक्ष टाका कटाक्ष कटाक्ष टाका कटाक्ष टाका टाका मामी काय रेखा सेम. टाकल्यावर रेखा होते. रेखा म्हणजे काकू तुम्ही डेंजर रेखा दिसता हो. डेंजर रेखा दिसता तुम्ही. तुमचे डोळे ना खूप बोलके आहेत. डोळ्यांनी बोलता काकू तुम्ही. तू तोंडाची वाचवाच करता करू नका अजिबात. डोळ्याने बोलत जा. दिसतं काकू डोळे माझे तुमच्या- बोलके. अहो काकू तुमच्या डोळ्यातनं शब्द येताना दिसतात. डोळ्याने बोलता तुम्ही काकू. नाही पटत तुम्हाला. नाही मग मी आता काकूना एक डायलॉग सांगतो. काकू डोळ्याने बोलतील. दे दे वा 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 ऐका काकू. मैं तुमसे प्यार करती हूँ. डोळ्याने बोलायचं. बोलायचंय. इथं बोल मामी बोल जमणार काकू. हा मुलं अरे
काय तू बोलले सांग काय बोलले मामा काय बोलले मामी बोलली मैं तुमसे प्यार करती हूँ आणि शपथ. डन भाई कास्टिंग फिक्स काकूंची केलेली फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार काय पैसे कुठून मागणार आहेस देवगण सर काय बोलले जी बाई सिलेक्ट करायची आहे ना गरब्यासाठी तिचा व्हिडिओ पाठव त्यांचं काय ते ऑडिशन वगैरे असतं तसं पाहिजे ना मग काकू नाचतील ना गरबा एवढा काय त्यात नाही बाबा नाही एवढ्या मोठ्या माणसाबरोबर मी गरबा मी आपलं ये. खोलीतलं आपलं हे येतं आपल्याला मामी असं नाही तू. नाही, बाय, नाही. Audition नाही. ए वाजव म्युझिक वाजव अरे, येतं नाही, तिला. बाबा, तू देऊन- असतीयस, तू देऊन तर येतं. बघा ना. हा, नाचा तुम्ही नाचा माझ्या बरोबर नाचा तुम्ही घ्या गरबा घ्या मामी, मामी. थांबू रे अरे बाबू कोपऱ्यात का बसलात काकू दांड्या मोडल्या तुम्ही आमच्या वा काकू वा काय गरबा नाचला काकू एक नंबर असंच तुम्हाला नाचाय असंच त्यांच्यासोबत नाही. सेम मी तर बोलतो भाई हा. मला चित्र दिसायला लागलंय काय जेव्हा अजय देवगण सर आपल्याकडे येणार ना येणार बरोबर ते असे स्टेजवर बसलेले असणार त्यांच्या बाजूच्या खुर्चीत खरात काकू बसणार हे नाही बाबा नाही बाई ऍटिट्यूड मध्ये आणि त्यानंतर काकू त्यांना पुष्पगुच्छ देणार आपण फुल व्हिडिओ फोटो व्हायरल करून टाकायचे काकूंचे कॅन्सल काय कॅन्सल कॅन्सल अरे घरात काकू कशा बसणार काकूच बसणार घरात काकूंनी डिसाईड केलं ना बसायचं हे म्हणजे त्यांनी 7,000 रुपये दिले वर्गणी ते काय बोलले भाई 7,000 रुपये तुला देतो देवगण सरांच्या बाजूला बसतो 7,000 रुपये दिले आता बघ काय ते अरे अरे मग काकूने दिले 1,000 रुपये ए बाबा 10,000 गप बसा तुम्ही हात जोडतो शांत राहा प्लीज अरे मी करतो ना सेटिंग बोलतोय ना हितला बोलू नका हितला बोला बोला वर्गण देणार की नाही हो बोलल्या हो नाही अरे बने बाबू अरे 10,000 खूप आहेत ना ए, निको 10,000 खूप होतात. तुला लोणावळ्याला पिण्याला घेऊन जायचं हा, मामी द्यावे लागतील मामी 10,000 द्यावे लागतील. बाबू 10,000 खूप आहेत तू अशी काय करतेस ग ती थोरात काकू बघ 7,000 रुपये देते मला बघायचंय तुला अजय देवगणच्या बाजूला फिल्म मध्ये मोठ्या स्क्रीनवर असं पुष्पगुच्छ देताना फोटो काढायचाय तुझं आपण बघायचं काकू तुम्ही विचार करा ना देवगण साहेबांच्या बाजूला बसलायत देवगण साहेबांनी हात दिला सेकंड करायला तेवढा पचकन नजरेतून तब्बू मारायची डायरेक्ट देवगण साहेब जमा ना मारा मारा एकदा करून बघा मारा नाही पण 10,000 नाही ना रे 10,000 नाही म्हणजे अहो तुम्हाला द्यावे लागतील ना 10,000 देवगण साहेब सिंगम मध्ये पण बोललेत ना काय? 10,000 काकू ते तसंच आहे ते हिंदीत केलं म्हणून तुम्हाला सिंगम असं वाटतं खरं तर ते 10,000 असं आहे चला रे. हा ना. एक मिनिट बघते मी माझ्याकडे किती आहेत बघा. एक मिनिट दे 10,000 नाही आहेत 350 चालतील मामी ते मागच्या चैनीत लपून ठेवले ते दे ना पण अगं ती इमर्जन्सी साठी ठेवले आहेत ती अजय देवगण महत्वाचं आहे की इमर्जन्सी आहे अजय देवगण हे वाजतंय. काय. ए बाबा हे घ्या हे दिले तुला हे 850 आहेत पण मला गॅरंटी पाहिजे की अजय देवगण इथं येईल शिवाला याच्यात फक्त चायनीज येईल गॅरंटी पाहिजे मला मामीला गॅरंटी पाहिजे की ते येतील अजय Guarantee देवगण इथं पाहिजे. येईल गॅरंटी देतो ना मी अशी. मी देतो हा. ए मँडी हा. अजय देवगण सरांना फोन लाव हा हॅलो मीच मला कसा फोन लावू झांप्या गफलत झाली काय रे काय बॅलन्स नाही याच्याकडे Balance नाही. बॅलन्स नाही ठेवत आजची पोरं अरे काय येडा आहेस काय तू हा. माझ्याकडे आहे ना बॅलन्स मी लावतो ना फोन लाव. तिकडे रेंज येते मला तिकडे जा हॅलो हॅलो ए मांड्या थांब ना जरा थांब आम्ही बोलतोय ना मोठ्या माणसाबरोबर थांब सॉरी हॅलो अजय देवगण सर बोलताय का हॅलो मी हर्षद देवगण सर बोलतोय येस मामी सर प्रथमेश शिवलकर मध्ये ना पम्या त्याचा मित्र बोलतोय बने मला माहिती आहे प्रथमेश शिवलकर मला माहिती आहे येस सर सर ते शूटिंगसाठी तुम्ही आमच्या चाळीत येणार आम्हाला कळलंय सर सर इथे ना आमच्या चाळीतल्या खरात काकू आहेत ना त्या तुमच्या खूप मोठ्या फॅन आहेत सर प्लीज सर थोडा वेळ त्यांच्याशी बोलाल का प्लीज ठीक आहे फोन देतो हे घे छान दिस अरे देवा. घामपुसा ऑडिओ कॉल हॅलो हॅलो खरा स्वीटी
हॅलो आजी कभी हंस भी लिया करो. हेलो हेलो अजय सर बोला. मैं तुम्हारी फॅन आहे तुम्ही हमारे फॅन आहोत तू त्यांची फॅन आहेस मामी. मी तुमची खूप मोटी फॅन आहे तुम हमारे चाली में आने वाले हो ना तो मैं तुम्हारे साथ नाचने वाली हूँ मेरे को अच्छा लगेगा तुम्हारे साथ नाच के तुमच्याशी मराठी बोलता मराठीत बोला. भडकले सॉरी तुम्ही आमच्या चालीत येणार आहात ना हॅलो अजय सर तुम्ही आमच्या चालीत येणार तर मी तुमच्या बरोबर तुमच्या शाळेत मिळणार आहे. कभी गँग वांग देखी है. हॅलो हॅलो. सर तुम्हाला लाडाने कधी मँडी म्हणतात का हो का शोल मला लाडाने मँडीज बोलते. तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकीचा आवाज काढता येतो का हो अभ्यास मना बोलना का. आपका दादा का भा का सबका मतलब लगा तेरा फजल. तुम्हाला उलट चालता येतं का हो मैं कैसा भी चल सकता है. भगवान है मैं. जब तक वर्गनी लेगा ना तब तक छोड़ेगा ना. मेल्यात हो, पैसे काढता जोरदार टाळ्या. फायनली या मंचावर खरात काकू पुन्हा आल्याचा खूप आनंद झाला आम्हाला. Woo! आणि वने तुझ्या आदा बघून पोरगी असूनही फिदा झाला होता यार. किती भारी. खूप जबरदस्त परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा. वा वा मजा आली. मला असं वाटतं की जर गोलमालचे 4-5 पार्ट येऊ शकतात, जर सिंघमचे भाग 2 येऊ शकतात, जर दृश्यम 2 भागात येऊ शकतो, तर खरात काकू तर येऊच शकतात. वा दादा. Woo, woo, woo. सही काय है. तो खरात काकू 2.0 मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा या मंचावर. आणि खरं तुम्हाला एवढं करायची गरज नव्हती. थोडं चालत आलं असतं तर आपला अजय देवगण पण परत आलाय. घरचा. मजा आली. परत एकदा तीच एनर्जी दिसली तुमच्या तिघांमध्ये सुद्धा आणि आज त्यात शिवाच्या मॅडनेसची पण भर पडली त्यामुळे अजूनच बहारदार. वने तू खरोखरच ब्लेस्ड ॲक्ट्रेस आहेस. म्हणजे मला इतकं तुझं डेडिकेशन आवडतं प्रत्येक वेळेला. आत्तासुद्धा तू एकदा आम्हाला दाखवून दिलंस की तू अजय देवगणसाठी वेडी आहेस. त्याच्यानंतर या चौघांचं जे काही इकडे प्लॅनिंग चाललं होतं ते चालू असताना पण तुझा एक डान्स चालू होता, तुझं एक इमॅजिनेशन चालू होतं आणि त्यामुळे ते कॅरेक्टर इतकं अप्रतिम फुलवलंस त्याची फार मजा आली. आज इतक्या गॅप नंतर सुद्धा ही सिरीज आली असं वाटलं नाही. ते केवळ तुझ्या परफॉर्मन्समुळे. कडक मजा आली. वंडरफुल. सई. धुमाकूळ परफॉर्मन्स होता. वने निव्वळ वादळ अजून काही शब्द असूच शकत नाही तुला. आणि अख्खं स्टेज डोक्यावर घेतलंस. मजा आली. मला असं वाटतं की खरात काकूंचा जेवढा जीव आणि जेवढा आत्मा गरजेचा होता इतके दिवसानंतर तेवढा तू ओतलास आणि त्याचा आनंद आम्हाला दिलास. त्याच्याबद्दल धन्यवाद. मँडी यू हॅव सम व्हेरी बिग शूज टू फिल. पण मला असं वाटतं की करेक्ट खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. आणि अजय देवगण ही पर्सनॅलिटी थोडीशी अवघड आहे आवाज पकडायला. पण तू जे स्पीडवरती जे खेळलास ते अप्रतिम होतं. फार मजा आली. आणि सुरुवात झाली आहे गाईज. मला असं वाटतं की हे असं कॉम्बिनेशन आहे जे हे सिरीज खूप पुढे घेऊन जातील आधीपेक्षा सुद्धा. सो तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. अजून एका माणसाचं विशेष कौतुक करावंसं वाटतं मला. ते म्हणजे आपले दिग्दर्शक सचिन गोस्वामी. आपल्या सिरीज या आपल्या प्रॉपर्टी आहेत आणि त्या प्रॉपर्टीमध्ये बरोबर कधी कोणाला आणून बसवायचं याची समज आणि याची नजर आपल्या दिग्दर्शकांना इतकी अप्रतिम आहे की त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. त्यांच्याकरताही टाळ्या वाजवा. येस. साष्टांग दंडवत त्यांना तर. कमाल. थँक्यू सो मच गाईज. कम बॅक अगेन. मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नवरा बायकोचं नातं हे दुधारी तलवारीसारखं असतं. म्हणजे बायको जास्त बोलली तरी नवऱ्याला त्रास होतो आणि बायको 2च शब्द बोलली तरी नवऱ्याला त्रास होतो. कसा ते बघूया पुढील प्रहसनातून. आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर
आणि जिच्या मॅडनेस नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. नमा, मी जरा बाहेर जाऊन येतो. काय नाही, आमचे मित्र आहेत ना सगळे, ते पार्टीला भेटतायत. म्हटलं काय बरेच दिवस आमची काही गाठभेट झाली नाही एकत्र, म्हटलं येऊया, एवढं काय त्याच्यात. ऐक, तर मला जरा यायला उशीर होईल. हा काय, आम्ही जरा बसणार आहोत ना, म्हणून. येऊ का? जाऊ. जा. डायरेक्ट जा, मागे पुढे काहीच नाही. नमा, हे आम्ही बसणार आहोत. जाऊ ना? जा. नाही रे, असं नाही, चुकीचं आहे. एवढंच कसेल, जा. काय नाही अगं, आपलं काय झालंय, तो आपला आहे ना चौगले सम्या, त्याचा तो मेवणा राहतो ना US ला. नाही काय, आपला तो सम्या सतत सांगत असतो मेवण्याने US वरनं हे आणलं, US वरनं ते आणलं, आणि आपल्याला काय देतो 4 चॉकलेट. स्वतः कधी अंबरनाथच्या पुढे गेला असेल, सांगतो US. काय झालंय म्हणजे, तो US मेवणा आहे ना संदीप, त्याचा तो आलाय, तर तो येताना ड्युटी फ्री लागतं ना एअरपोर्टला, तर तिकडनं तो 3-4 इम्पॉर्टंट बाटल्या घेऊन आलाय. तर ते बोले की बाटल्या 4 जण, ते दोघं एकटेच, काय करणार. ते नाव कळते का तुला? हे बघ, ते दोघं एकटे विनोद होतो, दोघं एकटे. तर तो आपला असंच बोलत होता की सम्याला की भाऊजी तुमच्या मित्रांना बोलवा, आमचं हे आहे ना, म्हणजे टचमध्ये असतो ना सतत त्याच्या, आम्ही त्याला एअरपोर्टला सोडायला पण गेलो होतो ना, तर तो बोलला की बाबा या सगळ्यांनी. तर म्हटलं आता काय आहे तर जाऊया, आहे का? जाऊ का? जा. 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 हा, असं काय, जा. असं काय कंपल्सरी नाही आहे, म्हणजे गेलंच पाहिजे असं काय हे नाही आहे. अर्धा तुला माहिती आहे की मी तर दारू आता पित पण नाही, म्हणजे कमी केली असं. तर मी काय फार हे करत नाही ना, मी सतत चकनाच खात असतो, आणि काय फार लांब पण नाही आहे इथनं. तू ते मॉर्निंग वॉकला जातेस ना सकाळी, अगं इथे राऊतच्या घरी, तर ते असं चालत चालत गेलं तरी जाईन मी. असं काय जायला पण वेळ नाही लागणार, यायला पण नाही वेळ लागणार, आणि तुलाही चालत चालत जवळ आहे. तू चालत चालत आले, बोल ए चल घरी चल, मी लगेच येणार. असं काय हे नाही आहे. आणि काय आहे, आम्ही ना आता ठरवलंय, असं काय फार असं हे नाही, शिस्तीत करायचं. एक दोन दोन पेक घ्यायचे. हे तर आम्ही असं ठरवलंय, शिस्तीतच करायचं आपलं. जायचं, 2-2 पेक मारायचे, फार नाही रात्रभर, म्हणजे सावत्या लेट आला तरी राहील, तो लेट तर लेट, आपण त्यासाठी थांबायचं नाही. 2-2 पेक मारायचे, ते नाही म्हणजे चलो भाई सनराइज देखते, चलो आज गाडी तेरा भाई चलायगा, त्या लेवलपर्यंत नाही, म्हणजे तिथपर्यंत जाणारच नाही आम्ही. त्याच्या आधीच सगळं बाबा मिठी मारणार, संदीप बाय बाय हॅपी जर्नी करून निघणार. जाऊ का? जा. तोंडातून जा, असं नजरेत ना काय कळत ना. फुटना फुटना
दाखवते तुला, असा खाऊन काढते ना. हे बघ ह्याला काय हे ना याला अर्थ नाही. म्हणजे तू नवऱ्याचा राग सरळ सरळ नारळ काढतेस, असं काय कंपल्शन नाही आहे जाणं. राहू दे, त्याला काय आपण नाही जायचं, मरू दे. बसू इकडे, राहू दे, नाही जात मी. नको जाऊस मग. हा, त्याला काय त्या ट्रम्पने टॅरिफ वाढवून ठेवलं ना काय. चल रे. अगं ते हे माहितीये तुला, जीएसटी स्लॅब कमी झाले आता. ते फक्त 5 आणि 18 दोनच आहेत, बाकी कमी झाले आपले. लक्झरी गाड्यांचे काय करतायत सर, आपला काय आपण घेणारच नाही, आपला काय, जाऊ दे. हा, हे सोफा मस्त आहे का आपला. ओ वाव पिंकी. हो, तो संदीप सांगत होता. संदीप म्हणजे तो आलाय ना US वरनं भाऊ आलाय ना समीरचा. तो सांगत होता की प्रसाद तुमचा सोफा, संदीप म्हणजे जो 4 बाटल्या घेऊन आलाय ना इम्पोर्टेड ड्युटी फ्री मधनं, तो सांगत होता सोफा मस्त आहे तो सोफा. संदीप म्हणजे कळलं ना, आता पार्टीची व्यवस्था केली आहे त्याने. मी जाणार होतो आणि जातोय, तो आहे ना संदीप, तो आलाय तो. तर तो बोलला की बाबा येताना सोफा घेऊन ये. म्हटलं सोफा काय माझा लहान भाऊ आहे, हाताला घेऊन येऊ. असं काय हे नाही मी. पी पी. संपव. जाऊ का, मला सोफा घेऊन नाही. सोफा घेऊन नाही, मी एकटा जाऊ. जा. चला लय कन्फ्युजन आहे, काय करायचं माणसाला, मलाच कळत नाही. हा इकडेच आहे. मी काही मदत करू का तुला, काही काम बिम आहे का घरातलं, ते मी करतो. ए ए ए नमा, आपले माहेरची नमा, आपल्या माहेरचे कधी येणार, आपलं म्हणजे तुझ्या माहेरचं वगैरे कोणी येणार आहेत का. म्हणजे ते येणार असेल तर काय बाबा, काय मित्रांचं काय, छे जाऊ दे, मी बसतो, नाही जात, मरू दे. आपले नातेवाईक महत्वाचे, नाही जात, राहू दे. नको जाऊस मग. हाँ मग काय नाही जायचं बघ, चल. नाही जाणे का उसमें काय. ए पण तू काय बोलली नव्हती हा मला असं की बाबा नातेवाईक येणार, नाही बोललेली ना तू, नाही बोललेली का. आपला प्लॅन वगैरे काय आहे काय. आता काहीच नाही तर मग मी जातो ना मग. नमा जा. नाही जमत आहे का. हे बघ ना, ऐक ना, हे बघ कसं असतं माहिती आहे, जाय ना जा. तू फक्त जा बोलतेस ना, त्याचा त्रास होतोय मला. जाच्या मागे ना एवढं पाहिजे, मागे पुढे एवढं, नुसतं जा कळत नाही ना. बघ कसं पाहिजे, तू बोल ना नेहमी सारखं, जा पण डुकरासारखी पिऊ नकोस, नाही तर मित्र भेटलेत, कुत्रासारखा पिशील, गटारात पडशील, ओकशील. जा जरा तब्येतीचे बोल ना, बोल ना, असं काहीतरी बोल ना. असं एवढं पाहिजे का जाच्या मागे पुढे. लाव ना काहीतरी क्रियापद, विशेषण, उभयनिधी, अव्यय, बिव्यय लाव ना. हे बघ काय होतं माहित आहे, तू तोंडाने जा बोलतेस पण आतून असं वाटतं की तुला नाही पाठवायचंय, आणि तसं असेल तर मग मी नाही जात, मरू दे. थांब, नको जाऊ. हे बघ हे पण असंच आहे, नको जाऊच्या पण मागे पुढे इतकं पाहिजे ना यार. बोल ना, नको जाऊ, काय करायचं आहे, आता अलिबागला जायचं तेव्हा पण पिणार, आता जाऊन पिणार, ऍसिडिटी होणार, शुगर वाढणार. बोल ना, काय तरी बोल ना. हे बघ मला फायनल सांग, जाऊ की नको जाऊ.
जाऊ जा. ऐक माझं, हे बघ इकडे बघ, इकडे बघ, ते ठेव, सगळं ठेव, हे बघ ऐक, ते ठेवून दे. हे बघ, आपण संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे. मला तुझ्या भावना सांग, तेव्हा आपलं नातं वृद्धिंगत होईल. नाहीतर मग मी आपलं नातं असं उजेडाकडे तिमिराकडे घेऊन जाईल, नाहीतर तू आपलं नातं अंधारात खोल गर्तेत ढकलतेस. नको विचारू, मलाही कळत नाही मी काय बोलतोय, नुसता बोलतोय. मग हे बघ स्पष्ट, हे बघ जो कुछ आहे ना भाई क्लिअर बोल दे. आता संपला विषय, चल. नाहीतर नको जाऊ, संपव विषय, संपव, चल. जा. ए चल रे, हाड रे, मला नाही खेळायचं. बघ हे काय एवढंच चाललंय, जा बोल ना यार काय ते. मग नाही जाणार, मी इथेच बसतो, नाही जाणार. त्याला कोण फोन पण नाही करत, स्वतःच. नमा जावं आता, US माणूस जावं लागेल, जाऊ. जा. हे बघा, तू बोललीस जा, तू बोललीस जा, नंतर बोलायचं नाही. जा बोललीस तर लगेच गेलास तोंड उचलून, जरा थांबता येत नाही वगैरे. हे बघ, तू बोललीस जा म्हणून चाललोय, नंतर वर्षभर मी ऐकून नाही घेणार, आधीच सांगतोय. शहाणपणा पाहिजे ना नंतर. तू जा बोललीस म्हणून. ए चल रे, बघ रे, मला नाही जायचं, बघ मी नाही जात, चल मी नाही जात, बघ नाही जायचं. नाही जाणे काय, नाही जाणे काय, जाऊ. ए नाही यायचं, चल बघ. हा भाऊजी, हा हा मी बोलते. हा नाही 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 येते तो. हो नाही, पोटात दुखतंय हो. हा डिसेंट्री. हो नाही, उलट्या पण होत आहेत त्यांना. नाही येणार ते. हो ना हो बिचारे. नाही काहीतरी खाण्यात आलं असेल हो. आणि मी पण म्हणतेय सारखं जा जा जा, नाहीच म्हणताय तो. हो ना. नाही बरं वाटेल, मी आता गोळी देते ना त्यांना, बरं बरं. हे संदीप भाऊजी कधी चाललेत? अच्छा, पहाटे पाठवते त्यांना मी सकाळी. हा 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 ठीक आहे, चला हा बाय. हो इज्जत वाचवली मी तुझी. त्यांना पटेल असं कारण दिलंय. मी 10 वेळा बोलले जा म्हणून. मी बोलले जा, तू थांबलायस तुझ्या हट्टाने. मला परत बोलायचं नाही. तू अडवलं बिडवलं, मी बोलते जा, लक्षात ठेव आयुष्यभर. मला परत ऐकवायचं नाही. मग मी वाईट आहे, मग मी पण मग ऐकून नाही. आधीच सांग. देवा परमेश्वरा, रावण कन्फ्युज होईल, कुठे टाकू तुला. यम यम. ए जा, चल, नाही जायचं बघ. ए जाणार नाही, जाणे काय, चल रे. अरे ए चल रे, नाही जायचं बघ. वा 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 वा, प्रेमाचा एकतर्फी संवाद खूप आवडला. आणि नमा बायको म्हणून अगदी प्रो मॅक्स वाटलेस. खूप मजा आली. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाददा. मी परवा कुठेतरी वाचलं की परवा एखाद्या कुठल्या तरी शाळेत शिकवत होते म्हणे समानार्थी शब्द, दहशत = बायको. वा, घराघरात दिसणारं चित्र आहे. अर्थात माझ्या आयुष्यात काही जसं तुझ्याकडे चौगुले तसे कोणी मित्र नाही जे रात्री बेरात्री बोलवतील पार्ट्या करायला वगैरे. त्यामुळे मी आपला कुठे वाचन करायला कोणाला काही, बापुडा. पण तरी सुद्धा असा कटाक्ष आला की म्हणजे तुझी जी अवस्था झाली तीच कुठल्याही नवऱ्याची होणं साहजिक आहे. त्यामुळे रंजक विषय होता आणि फारच अप्रतिम सादरीकरण, मजा आली. थँक्यू. सई. व्हेरी नॅचरल परफॉर्मन्स. म्हणजे एकदमच काय म्हणूया, डे टू डे आयुष्यातला प्रसंग आहे की काय असं वाटत होतं. खरंच घडतोय की काय असं वाटत होतं. मला असं वाटतं की संसार आणि सवय हे दोन्ही हँड इन हँड जातात आणि खूप रिलेट होणार आहे खूप घरात हा प्रसंग. आणि तुमचं अभिनंदन, एवढा रिलेटेबल परफॉर्मन्स केला. वा सई. मंडळी, आता इथे होणार आहे एका नेत्याची पत्रकार परिषद. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची जोरदार खडाजंगी अनुभवण्यासाठी. आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना.
अजून किती वेळ हा भाऊ कधी येणार? येत आहेत आदरणीय भाऊ येतील थोड्या वेळात. तोपर्यंत जर काय मनात प्रश्न असतील तर आम्हाला विचारा, आम्ही उत्तर देऊ ना. या भाऊ या इकडे या. भाऊले, 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 भाऊले. इकडे, 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 इकडे. भाऊले. भाऊ जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरुण भाऊ जिंदाबाद. एक वडा 2 पाऊ. अरुण भाऊ एक वडा 2 पाऊ. अरुण भाऊ शेजवान सोबत नूडल खाऊ. अरुण भाऊ ऍम्ब्युलन्स आली. वाव वाव. अरुण भाऊ मराठी टाकलं ऍम्ब्युलन्स आली. वाव वाव कशाला पाहिजे? नाही दुसरं म्हणतो. वाव वाव कशाला पाहिजे ऍम्ब्युलन्स? नाही वेगळं घेतो. अग्निशमनाची गाडी टनटन करत आली, नाही आली ॲम्ब्युलन्स सारखी. अरुण भाऊ. काय गरज आहे? नाही आलं. काय कशाचा कशाला मिळ? कशाला हट्ट पाहिजे? भाऊ 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 फोटो फोटो. अरे फोटो खिंचाएं. फिरे में आओ. सर सर तिकडे सर. अच्छा खींच रे. अच्छा खींच. मलाच मागे टाकाल. तुम पिच्छू रह गए. गलती हो गई. पिच्छू सर सर. तुम में नहीं. फाटा फाटा. नमस्कार. अरुण भाऊ. फक्त नमस्कार झालाय रे, फक्त नमस्कार झालाय. जरा थांब, पुढे बोलायचंय मला. हॅलो माईक चेक. तर नमस्कार. तुमच्या सगळ्या लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम अरुण कदम. तर मला असं सांगायचं की तू सभा चालले सभा चालले पत्रकार परिषद आहे ना. हा तर काही झाला ऍक्च्युली काल जी सभा झाली त्या सभेमध्ये विरोधी पक्ष नेते गोपीभाऊ दूध टाक. हा गोपीभाऊ दूध ठाके आणि अण्णा पोपटपाळे. सरांनो 3 नावं झाली. आता काय बोलू? कुणाचं नाव सांगू? पोपट पकडे. पोपटपाळे पकडे नाही पोपट पकडे ते एकच झाले ना वाचारे. पोपटपाळे. तर अण्णाभाऊ पोपटपाले हे जे काही माझ्याबद्दल अपमानास्पद भाष्य ज्यांनी केलेलं ते मला अजिबात आवडलेलं नाही. साधा अपमान नाही हा, हा. नाही. साधा अपमान नाही. भाऊंबद्दल नाही बोललं पाहिजे होतं. तर- विरोधी पक्षाचे नेते असतील चालेल, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंचावून आमच्या काय म्हणले ते? भाऊ डुक्कर आहे. डुक्कर आहे भाऊ आमचा. काय बोलले? भाऊ डुक्कर म्हणले भाऊंला आमच्या. आमचा भाऊ डुक्कर आहे का मला सांगा? नाही. हा? राजकारण आहे, राजकारणापुरतं ठेवा मर्यादा असल्या पाहिजे. भावना डुक्कर म्हणून चालेल. ही माणूस या तोंडाने येत तुमच्याकडे सारखं नाही येत आहे का नाही? ह्या माणसाला तुम्ही डुक्कर कसं म्हणता? ऐक ना, ते एकदा बोलले, तू कशाला सारखं सारखं बोलतोय? ऐक ना, बघितलं आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना किती तीव्र आहेत. उद्या समजा अनुचित प्रकार काही घडला तर तुम्ही सगळी लोक आमच्या पक्षाकडे बोट दाखवणार ना. आम्ही दाखवणार म्हणजे ह्यांना डुक्कर म्हणल्यावर आम्ही आमची पोरं का बसणार आहेत का? सर ये जरा हिंदी में बोलेंगे. ये हमारे बाहू को डुकऱ्या बोले. अभी ये डुकरे है क्या ये? डुकऱ्या. ये डुकऱ्या होता है ना वो. वो सुअर बोल रहा सुअर. सुअर नाही डुकऱ्या. अरे मालेगांव में उसको सुअर भी बोलते हैं डुक्कर भी बोलते हैं उसको. हा डुकऱ्या. ये डुकऱ्या बोललं चालणार आहे का भाऊना? हा, हा. डुकर आहे का माणूस? अरे वसाड ते एकदाच बोलले. तुम्ही किती वेळा बोलताय? तुम्ही जरा थंड घ्या ना. नाही भाऊ, किती वेळाचा प्रश्नच नाही ना. उद्या कोण पण उठेल ना तुम्हाला डुक्कर बोलेल. हा काय शॉर्ट आहे मला सांगा. ये नहीं चलेगा हमको. हाँ। हमने क्या हाथा में चूड़ियां नहीं पहनी है. हम भी दंडुका लेके निकलेंगे और जो छपड़ा ना उसको टन्न दिशी मारेंगे. टन्न दिशी पत्रे भिनभिनाएंगे हम. सर पे मारेंगे टन्न दिशी. शेरवा निकालेंगे उनका. याद रखो तुम. हा तू थंड घे ना. मालेगाव अध्यक्ष आपण जरा थंड घे. थंड घे. काही झालं बघितलं अख्ख्या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची भावना म्हणजे संताप आलेला अक्षरशः. उद्या समजा असं काही अनुचित प्रकार घडला तर काय होईल आहे? म्हणजे मला काय म्हणायचं, तो विरोधी पक्षांनी हे बोलणं खरं टाळलं पाहिजे. लोकशाहीला हे शोभून म्हणजे दिसतच नाही. बरोबर मला असं वाटतंय. अरुण भाऊ, माझा एक प्रश्न आहे. हा. म्हणजे आपल्या जिल्ह्याला एक सांस्कृतिक राजकारणाची परंपरा आहे, बरोबर? हा तर परंपरा अरे हाय की परंपरा आणि फिरंपरा. मला विचारले अरे डोकर बोल रहे इनको. इनकी शक्ल क्या डोकर के माफिक है क्या? इधर आओ तुम. इधर आओ तुम भाऊ. तुम इधर आओ. इधर ऐसी पिच्छू हो जाओ. पिच्छू हो जाओ. पिच्छू का झाला पिच्छू? अरे क्या गोल गिटिंग पूछ है क्या डोकर के माफिक इनको? कुछ भी बोल रहे.
चांगले बस्ती में रहते हो ना, हगन खड़ी में नहीं रहते, उनको 2 बच्चे हैं, ऐसे डुक्कर की तरह पिल्ले नहीं है। वसारेनो कशाला बोलता तुम्ही? अरे नहीं, तुमको डुक्कर बोले तो क्या फिर? अरे ते एकदा हमारे बोलले. मुआ पे हाथ रख के गपा गप बुक्किया मारेंगे उन्हें, और हम सुन लेंगे। हम भी उनका सर ओखली में डालेंगे और मूसलों की बरसात करेंगे। धन धना धन धन चन्न फंबल पार्टी मालेगाव कार्यकारिणीचा विजय असो. चला फंबल पार्टी लालबाग कार्यकारिणीचा विजय असो. आणि एवढं सगळं होत असेल ना तर रत्नागिरी कार्यकारिणी मागे नाही राहणार. आम्ही बोलत नाही, डायरेक्ट करून दाखवतो. पुन्हा जर आमच्या भाऊंना कोण काय बोललं तर जागच्या जागी आम्ही वेल्डिंग करून टाकू. आणि त्याच्या पुढे जाऊन जर कोण बोललं ना तर त्यांच्या पक्ष कार्यालयातून डायरेक्ट हायवे घेऊन जाईन मी. रत्नागिरी कार्यकारिणीचा विजय असो. चला फंबल पार्टी विक्रोळी कन्नौर नगर विधानसभा उपविभाग 254 शाखा 357 असो. कशाला हट्ट तुझा? कशाला पाहिजे एवढे लोक? काय गरज आहे तुला अतिरिक्त बोलायची? हा, तर कसं आहे, असं ऍक्च्युली आज जी पत्रकार परिषद जी आता इकडे भरली त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं की हे जे लोक बोलतायत ना, हे यांना किंमत दिलीच नाही पाहिजे. त्याच्यामुळे असं मला वाटतं की आजची पत्रकार परिषद आपण- तुम्हाला गांडूळ पण बोलले. काय? गांडूळ बोलले. आणि असा तसा नाही, 2 तोंडाचा गांडूळ बोलले. पण तुम्ही नका. तो जिकडे तिकडे वळवतो ना तो गांडूळ बोलले. अरे जरा ये हिंदी में बोलेंगे प्लीज. अरे हमारे भाऊ को गांडुळ्या बोले हो. गांडुळ्या क्या भाऊ? ये पहिला तुम डुकऱ्या का डुकऱ्या बोलते. ते झालं मग. पर गांडुळ्या बोले का नहीं? ये भाऊ हमारा क्या, ये 2 के तोंडे का है क्या? शिदोड़ रहता ना, वो शिदोड़ रहता, मच्छा पकड़ने के लिए मच्छा का खाना बोल के ऐसी वड़वड़ करने वाले वो लेके जाते हैं ना वो. अरे कोण पण आयरा गायरा उठणार भाऊला डुकऱ्या बोलेंगा, पण तुम्ही गांडुळे बोलेंगा. कशाला तुम्ही बोलता वाचाडे? तू एकदा बोलले, तुम्ही किती वेळा बोलताय? तुम्हाला गांडुळे बोलले. गांडूळ बोलले ना, भाऊला गांडूळ बोलले ना ते. ठीक आहे, भाऊ गांडूळ आहेत. नाही, भाऊ का गांडूळ आहेत? कारण भाऊ शेतकऱ्याचे मित्र आहेत. भाऊ खत देतात. तो गोपी काय खत देतो काय मला सांगा? नाही, आणि भाऊ गांडूळ असतील तर भाऊचं खत होईल. गोपी भाऊ गांडूळ नाही, त्याचं खत नाही होणार. भाऊ तुम्ही 1 नंबरचे गांडूळ आहेत. चला फिक्स फिक्स. सरेनो काय चाललंय तुमचं? ते एकदा बोललात तुम्ही, किती वेळा गांडूळ बोललात माहितीये काय? अक्षरशः गांडूळ झाल्यासारखं वाटतंय मला. कशाला बोलतो तुम्ही? अहो, पण ते नुसतं गांडूळ नाही बोलले, चप्पलने एका रट्ट्याने मारता येईल असा गांडूळ बोलले. हिंदी हिंदी हा? हिंदी. अरे ओ पायतर काय अरे चप्पल को हिंदी में भी चप्पल ही बोलते ना, चप्पल से मारेंगे भाऊ को. चप्पल तो चप्पल क्या हमारे पास नहीं है चप्पल? हम भी इनको मतलब ऐसी कुछ किया तो चप्पल से मारेंगे, फिर छोड़ेंगे नहीं, चप्पल से मारेंगे. तिकडे हा थोडं. अरे है ना, ये गांडूळ सादा सुधा गांडूळ नहीं है, वड़वड़ करने वाला गांडूळ है. ऐसी कचक करके भीड़ में चप्पल खाली ठेवू नका साड्या. कशाला नाचवतो तिकडे? अरे उठली तर थोपाड फुटेल ना माझं. अरे तुमको बोला तो दिल को चुभता मेरे. तुमको बोल दिया गांडूल तो मेरा कलेजा ठस ठस कर रहा. परसों से खाना नहीं खाया ले मैंने भाऊ तुम्हारे लिए. हा ना, मालेगाव अध्यक्ष माहितीये मला ना. कशाला बोलता तुम्ही? ते बोलताय, त्यांना बोलू द्या ना. भाऊ तुम्हीच बोला. माझा प्रश्न आहे, हा. विचारधारा आणि पक्ष यांच्यात किती भेद असला तरी एखाद्या नेत्याला जाहीर सभेत ना डुक्कर आणि गांडूळ बोलण्याची पहिलीच वेळ आहे. नहीं नहीं, पहला टाइम नहीं नहीं, नहीं. है. पिछले टाइम उन्हें इनको है ना शेन का कीड़ा बोल दिए थे. शेन का कीड़ा. ये हिंदी में बताइए प्लीज. अरे हिंदी मध्ये बोलतोय ते होतं हिंदी मध्ये कशाला आता ते परत सांगायचं वेगळं. अरे शेन क्या होता है? गोबर गोबर रहता है ना, गोबर का कीड़ा बोल दिए थे इनको. गोबर? अरे पण कशाला तुम्ही बोलता? नाही तुम्हाला म्हणले भाऊ ऐकून घेणार आहे का आम्ही? तुम्ही कशालाच त्यांना अतिरिक्त माहिती देताय? नाही, ती पत्रकारांकडनं पोचलं पाहिजे आपल्याला केवढा राग आलाय. यो डुक्कर आहे होय, यो डुक्कर आहे, यो गांडूळ आहे, यो शेणातला किडा आहे होय, यो शेणातला अरे किडा. वाचड्या, हीच रील व्हायरल होईल. कशाला बोलतो सैस तू? ते लोक एकदा बोलतायत, तुम्ही किती वेळा बोलताय? कळतं का तुम्हाला? भाऊ हा. मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला. मध्ये कोणी बोलू नका. तर भाऊ, तुम्हाला अपोजिशनवाले गांडूळ म्हणतायत, डुक्कर म्हणतायत, तुम्ही त्यांना काय प्रत्युत्तर द्याल? म्हणजे तुम्ही नेमकं कशा प्रकारचं गांडूळ आहात, किंवा असा आवाज करणारं डुक्कर आहात का? हा, म्हणजे आता ते बोलतायत म्हणून मी झालोच का? अरे ते बोलतायत, त्यांच्याकडे आपण लक्ष नाही द्यायला पाहिजे. ते काही बोलतील, त्यांचा हक्क आहे. पण ऍक्च्युली हे असं बोलणं म्हणजे आम्हाला सुद्धा आवडत नाही. त्याच्यामुळे मी काय बोलतो, ते काय बोलतात समोरचे? डुक्कर ना भाऊ ना, भाऊ डुक्कर आहेत बरोबर. भाऊ डुशी मारून दाखवा, समोर गेला आडवा पाडून दाखवा तुम्ही. अरे वसाड्या, ते गांडूल पण बोललो मी. आता कुठं घुसू त्यांच्या? कळत कसं नाही? म्हणजे कसं असतंय की
आपण समजा एखादा चिखलात दगड मारला तर तो आपल्याच अंगावर उडणार आहे ना, है की नाही? हे कसं कळत नाही तुम्हाला? तुम्ही आता चिकुल म्हणून घेताय स्वतःला. पण ती मी उपमा दिली. चिकुल कशाला म्हणताय स्वतःला? नका चिकुल. भाऊ भाऊ माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे आता अण्णा जे आहेत ते तुम्हाला डुक्कर बोलले, शेणातला किडा बोललेत, गांडूळ बोललेत. उद्या जाऊन म्हणजे तुम्ही ह्याच्यावर सगळे शांत आहात, पण उद्या जाऊन ते तुम्हाला असं बोलले की तुमचं टक्कल करून गाडवावरून धिंड काढू, साडी नेसून तुम्हाला रस्त्यावर नाचवू, तरी पण तुम्ही शांतच बसणार आहात? तुमची प्रतिक्रिया पाहिजे ना भाऊ काहीतरी. अरे तुम्ही पत्रकार आहात ना, मग आग विजवायची सोडून आगीत तेल टाकून तुम्ही बातम्या करणार आहात का? बातम्यांचा विषय सोडा, ते गोपी भाऊंचा व्हिडिओ आलाय. आलाय? व्हिडिओ मध्ये काय बोललेत माहितीये काय? काय? पुढच्या निवडणुकीला भाऊंना मी नागडं फिरवणार हायवेवर. आता बोला. याला अर्थच नाही. ही बोंगळे करून फिरणार आहे भावना. क्या मतलब हिंदी हिंदी? अरे ओ हमारे भाऊ को बोले हाईवे पे बोंगड़ा करके कुत्ते के माफिक पळवेंगे ऐसे बोले. अरे कशाला कुत्ते की मापे दाढी करतो साहेब? नुसतं भोंगळे पळा असं म्हणालेत ना ते. लेकिन भाऊ ये क्या लैंग्वेज है क्या? ये लैंग्वेज है उनकी? भाऊ को उन्होंने नंगा करके हाईवे पे दौड़ाएंगे? अगर भाऊ को नंगा करके दौड़ाए ना तो हम सब भी उनके साथ नंगे होके दौड़ेंगे फिर. पळणार. अरे नका बोलू तुम्ही. पळणार. कुणाच्या दम असेल ना, कुणाच्या दम असेल ना, भाऊना नागडं करून दाखवा. तो भाऊना नागडं करून दाखवेल आणि पळवेल त्याला माझ्याकडून 5 लाख रुपये. चल ठीक आहे या आत्ता या, मी 10 लाख देतो बोंगळ करून दाखवायला. माझ्याकडनं 15 लाख. हम 20 लाख देते इनको, करो नंगा अभी क्या अभी. करके दिखाओ फिर. नागडं करून दाखवा. पेट्रोल साठी माझ्याकडनं 50 रुपये तुम्ही घेऊन जाता आणि 10 लाख आणि 20 लाखाच्या गोष्टी करता. निघाय पत्रकार परिषद. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग झाला परफॉर्मन्स, मजा आली. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाद दा. इंटरेस्टिंग विषय होता, रंजक वाटला मला परफॉर्मन्स. आणि नुकताच कुठेतरी घडून गेलाय, नुकताच कुठेतरी असं काही पाहिलं की काय, अशी एक पुसट आठवण आली डोळ्यासमोर. पण ज्वलंत विषयावर आपण नेहमीच सादरीकरण इथे करतो आणि अशा विषयांना आपण वाचा फोडत असतो. त्यामुळे एका महत्त्वाच्या विषयावरचं वेगळं भाष्य होतं. इंटरेस्टिंग सादरीकरण, मजा आली. सई धमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की या प्रहसनाला एक बुद्धिमत्तेची झालर होती, ती प्रत्येक वाक्यातून आणि ह्याच्यातून कळत होती. मजा आली. इंटेलिजंट परफॉर्मन्स होता. सगळ्यांची कामं उत्तम. आणि पत्रकार म्हणून जे आले होते, कार्तिकचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. कार्तिक काम पण करतोय, मध्ये मध्ये संकल्पना पण त्याच्या असतात. सो मला असं वाटतं की एक अजून पिढी दाखल झाली आहे आणि तीही काम करू इच्छिते. त्यामुळे त्या पिढीला पण खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा, थँक्यू टीम. मंडळी, आता इथे रंगणार आहे चर्चासत्र. आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे संसाराची दोरी नेमकी कोणाच्या हातात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रस्सी खेच अनुभवण्यासाठी आणि जीच करण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. नमस्कार 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 हो मंडळी, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे, या कार्यक्रमात आपण 2-1.5 शहाण्या लोकांना बोलवतो. त्यांना तुम्हालाच किती अक्कल आहे हे पटवून देतो आणि नंतर त्यांच्यामध्ये कच 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 भांडण लावतो. मग ते खडे खडे एकमेकांचे मुद्दे कडून काढतात हो. तर मंडळी, म्हणजे बघा, जसं 2 मांजरांच्या भांडणात माकड लोणी घेऊन जातो, तसं आम्ही TRPचं लोणी खट्टम करून टाकतो आणि त्याला असं गोंडस नाव देतो जर्नलिझम बाण. तर आजचा आपला विषय नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती. अर्थातच यशस्वी सहजीवनाचा सूत्रधार कोण. आणि या विषयावर चर्चा करायला आपल्या इथे आपल्या अकलेचे दिवे लावायला 2 स्वयंघोषित मान्यवर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली टीचभर ओळख हातभर करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी टचक्कन फेकून मारावी. बा असं कोण बोलतो? मी बोलतो, कारण नंतर माझ्याकडे बोलायला काहीच नसतं. मी बघतो, अरे बापरे, हा का, असं का, अरे बापरे, एवढं तर कर. ओळख.
नमस्कार, मी अखिल भारतीय आम्ही बायका आमचंच ऐका संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. क्या बात है. रोहितजी नमस्कार, हा. मी अखिल भारतीय बायकासनी भांडी घासू द्या पण आम्हाला निवांत बसू द्या या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा वा, क्या बात है, क्या बात है. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय मोरे आणि अरुण यांच्यासोबत घासू द्या श्यामचं करिअर नासू द्या या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत. तर मंडळी, ओळख झालेली आहे. आता आपण विषयाकडे येऊया. नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती? रोहितजी, मी आधी तुमच्याकडे येतो. माझा आक्षेप आहे. लगेच आक्षेप? माझा आक्षेप आहे. त्यांच्याकडेच का आधी? असंच प्रत्येक वेळी नवरेच का आधी हो? जनरल नाही, आधी नवऱ्यांनी जेवायचं, मग त्यांच्या मागून बायका जेवायला बसणार. कुठल्याही विधी करायच्या झाल्या की आधी नवरे करणार, मग बायका फक्त मागून मम म्हणणार. एवढंच कशाला, लग्नाचे फेरे घेताना सुद्धा आधी नवरा फिरणार, त्याच्या मागून बायको फिरणार. दरवेळी हेच का हो पाहिले? अरे बाकीच्या वेळेस लेडीज फर्स्ट असते तेव्हा हा लगा गाडीत बसताना हॉटेलात जाताना आपण ह्यासनी पहिलं दारू उघडून द्यायचं मग आपण मागणं घुसायचं. ह्याला काय अर्थ आहे हो? कुठं बाहेर जायचं म्हणलं तर ह्या 2-2 तास थोबाड रंगवीत बसणार. मग ह्यांचं झाल्यावर आपण 5 मिनिटात कसं बस घालायचं कपडे साला निघा. अरे ही सगळं सोडा. ती टायटॅनिक जेव्हा बुडत होती की नाही तेव्हा आपण पहिल्या बाया बाहेर काढल्या, नवरे तिकडे मेले ती जायला बुडून बुडून. हे बघा, सुखी संसार असं मुळात काहीच नसतं जगात. नसतं? मला सांगा, छोटासा समुद्र आणि भलं मोठं डबकं असं ऐकलंय का? नाही गड्या. तसंच आहे सुखी संसार. परस्पर विरुद्धार्थी शब्द आहेत दोन्ही. अरे एका घरात सुख आणि बायको दोघी एकत्र कवाज नांदू शकत नाहीत. कवाज नांदू शकत नाहीत. अरे ती पुंगीवाला येतोय का? ती पुंगीवाला आल्यावर उंदर कशी टपाटप एका घरातनं बाहेर पडते ती. ती गोष्ट तशी बायको घरात आली की सुख पण टपाटप बाहेर पडते घरात. खरे खरे. अव लग्न झाल्या नवरा बायकोच्या मिठीत असतोय. थोड्या दिवसात तो तिच्या मुठीत जातोय. मग ती त्याला माठ समजायला लागती. मग ती त्याला एवढा धंद्याला लावती की तो त्याच्या आईला संन्यास घेऊन कुठल्या तरी मठात जाऊन बसतोय. काय बोलतोय? ती कोण म्हणलंय की नाही ती प्रेम आंधळ असतं. बेण्या लग्न कर, तुला डोळे फुटतेली बरोबर. वाटेल ते बोलता का? वाटेल तर काय बरोबर अतिशय उथळ मांडणी केलेली आहे तू. काय उथळ मांडणी आहे याच्यात? नाही, मी म्हणते जर संसाराची दोरी नवऱ्यांच्या हाती असली असती ना तर त्या दोऱ्यांना अनेक संसारांनी जीव आपले टांगून घेतले असते. काय बोलते ते? काय बोलतायत? नवरा असतो कुठे संसारात? नसतो. संसाराचा अख्खा गाडा बिचाऱ्या बायका ओढत असतात. बापरे. मुलं बाळ, त्यांचं खाणं पिणं, सगळ्यांचा स्वयंपाक पाणी, सगळे सणवार, आजारपण, सगळी संकट बिचारे बायका स्वतःच्या खांद्यावर पेलत असतात. खरंय. हे हुंगत फिरत असतात हे नुसते गावभर. काय ही भाषा चालती का तुम्हाला? हुंगत फिरत असते ती म्हणजे हुंगी आहे का मी? कुत्रा आहे का माग फिरतोय सगळ्याची मी? एक कुत्रा मी म्हटलेला नाही, तुमचा तुम्ही म्हणताय का तुम्हाला? एक मिनिट, मला मुद्दा मांडायला दिलात की नाही? मला बोलू द्या. बोला बोला बोला. आहातच तुम्ही हुंगे. मला हे साधा मुद्दा आहे. पुरुषाचं लग्न झालंय हे ओळखता येतं का? म्हणजे हे काय असं वेगळं करतात हो? मंगळसूत्र घालतात? नाही. जोडवी घालता तुम्ही? नाही गड्या. नाही ना. बाईनी सगळं करायचं. बाईनी आपलं नाव चेंज करायचं. बाईनी आपलं घर सोडून यांच्या घरात यायचं. बाईनी मिसेस व्हायचं. हे मिस्टरचे मिस्टरच राहतात ना. मग हे असं काय वेगळं करतात की ज्याने आम्हाला कळेल बाबा एखाद्या पुरुषाचं लग्न झालेलं आहे? जोरात येत आज. बोला आता. अरे आमचं पडलेलं थोबाडच सांगते ह्याचं लग्न झालंय म्हणून. आम्हाला दुसरं काय करायची गरजच नाही. विनाकारण ज्या पुरुषाच्या डोळ्यात भ्या दिसतंय की नाही समजून जायचं बाबाचा बाजार उठलेला आहे. त्याचं लगीन कन्फर्म झालेलं आहे. त्याला गरजच लागत नाही काय करायची. तुम्ही काय सांगताय दावा? हाच बँड ज्याच्या आयुष्याचा बँड वाजलेला असतो बाकीची त्याच्या हसते की नाही त्याला म्हणते ती हाच बँड. काय हसताय तुम्ही पण? काय हसताय? बरोबर आहे. मुळात शब्द नीट वापरा. भाषा हसबंड असं भाषा सुधारा. हसबँड म्हणे. ओटी केली त्यांनी, विनोदासाठी करावे लागतं. तुम्ही पण करा, होईल विनोद. वा, मला सरळ सरळ दिसतंय तुम्ही त्यांच्या बाजूने झुकलेल्या. नाही नाही.
नाही असं असेल तर मला सांगा, मी जाते. हो नाही मला रजा द्या. हो नाही नाही नाही, असं नका करू ना. थांबा ना तुम्ही. असं काय मुळात मी इथे विनोद करायला नाही आले ना, माझे मुद्दे मांडायला आलेले. मांडा मांडा मुद्दे मांडा मांडा. होतंय काय यांना थोबाड पाडायला? आता कसं बोलते ते? थांबा त्यांना. मुळात भ्या असायला यांना होतंय काय मुळात? म्हणजे 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 हे काय करतात, तो सगळं ऍडजस्टमेंट तर बायको करते ना. आपल्या आई वडिलांचं घर सोडून यांच्याकडे येते, यांच्या घरात ऍडजस्ट होते, यांच्या आईला स्वतः आई म्हणते, हो तिच्याशी पटो वा न पटो तिच्या बरोबर राहते ना ती. खरंय खरंय खरंय. राहत मग तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही येऊ तुमच्या घरात राहायला. आम्ही तुमच्या पप्पासनी पप्पा म्हणू. हेच काय, मला नाही लाज वाटत बाबा. यांच्या पप्पांना तुम्ही पप्पा का बरं म्हणान पण? ह्यांच्या नाही हो, मग माझ्या बायकोच सांगतोय ना मी. तसं तसं त्यांच्या कशाला बोलतोय तर? बरं बरं ठीक आहे. अरे माझ्या रिजेक्ट केलेल्या लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटची पोरगी असेल ती पण यांच्यापेक्षा भारी आहे. तुला कोण बोलतोय तर? एक मिनिट, मला एक मिनिट, तुमचं नाव पण वाच, तुमचा फोटो पण बघणार नाही हो मी. तुम्हाला धावणार आहे कोण? अरे थांब. तुम्हाला धावतोय कोण? मला बघणारी लय आहे ती. कधी बरोबर तुम्ही सोडा माझा नाद. मुद्द्यावर या. मुद्द्यावर या. मला एवढंच म्हणायचे, मला सोडा तुम्ही, मी घर जावं होईल, मला काय फरक पडत नाही. माझं आणि सासऱ्याचं निवार जुळतंय. आम्ही म्हणजे घट्ट आहे आमचं घट. वा वा वा. आम्ही एकदा बसलो की नाही, वाटतं 4-4 वाजेपर्यंत उठतच नाही. निवार बाटली संपल्याशिवाय सुट्टीच नसती. 4 पॅक झाले होतं, सासऱ्याच्या मांडीवर बसून पितोय मी. 2 पॅक झाले होते, स्वतःच म्हणतोय मला, ए पाहुणं, अरे काय लागा तुम्ही आवाज आव कुठं करताय आता, अरे तुरु करा. मग टपले देत आमचं लय निराळं गाणं आहे तुम्हाला सांगतोय. आम्ही म्हणजे दोघं गळ्यात पडून रडणार. तो मला म्हणणार ती तशीच आहे, मग मी बी त्याला म्हणणार ही बी अशीच आहे. मुद्दा समदुःखी. काय समदुःखी? बेवडा मारून 4 तास बसायला काय लागत नाही, आयुष्यभर काढून दाखवा एकत्र. एका बाईच्या चालू असलेल्या संसारात दुसऱ्या बाईने येऊन स्वतःची जागा निर्माण करणं सोपं वाटलं तुम्हाला? पण दुसऱ्या बाईचा पण विचार करा ना तुम्ही. दुसऱ्या बाईला पण तिच्या संसारात कुणाला तरी ऍडजस्ट करून घ्यायलाच लागतंय की. आणि 2 बायकांच्या वर्ल्ड वॉर मध्ये लागा आमच्यासारखा मरतोय ते जायला. खरंय खरंय तुमच्या. काय खरंय? काय खरे खरे करताय तुम्ही? होस्ट आहात ना, होस्ट सारखे वागा, त्यांच्या बाजूनी बोलू नका. नाही बोलत मी, फक्त त्यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला हो, बाकी काही नाही गेले मी म्हणजे असं वरवर खरंय असं बोललो, असं ठामपणे खरंय असं नाही बोललो मी. अरे पण एवढं कशाला भेटाय? खरं आहे त्याला खरं म्हणाय काय हरकत आहे तेव्हा? आणि खऱ्याचं खोटं करते ते ह्या बायका, पुरुष नाही तर करत कवा. हे ढळढळीत आरोप करतायत आता. आरोप काय? आरोप नाही करायचा. आरोप काय? विधान मागे घ्या. कशाचं विधान मागे? विधान मागे घ्या. विधान कसं मागे? विधान तू आरोप केलाय, विधान मागे घ्या. ए विधान मागे घेत नाही, काय करायचं ती करा. ठीक आहे, करते मी, निघते. अरे थांबा थांबा प्लीज थांबा हो, असं नका करू. चला ना चला, या आधीच वेळ कमी आहे आपल्याकडे, असं नका करू प्लीज. तुम्ही माफी मागा. माझ्या काय संबंध आहे? तुम्ही माफी मागा. अरे मी काय बोललो नाही ना. माफी मागा. मी काय बोललो? मागा माफी. मी काय बोललो? मागा माफी, मागा माफी, मागा माफी, मागा माफी, मागा माफी, मागा माफी. मागतो मी माफी. आणि मी जे विधान केलं नाही ना ते मागे घेतो आणि ते माझ्या मागच्या खिशात ठेवतो. म्हणजे मी जेव्हा पण बसेल ना ते मला टचकन टोचेल. मला कळलं पाहिजे या अशा चर्चेमध्ये तोंड नाही घातलं पाहिजे म्हणून. गुड. सॉरी व्हेरी गुड. बोला चेतनाजी, तुम्ही मुद्दा माझा आता हा मुद्दा आहे की हे नवरे आहेत ना, स्वतःला मोठे हुकुमशाह समजतात. काय बोलताय लागा? यांची हुकुमशाही चालणार का हो नेहमी? घराला कुठला रंग लावायचा, कुठली गाडी घ्यायची, किती इंचाचा टीव्ही घ्यायचा पासून ते अगदी आज जेवायला काय बनायचं हे का ठरवणार सगळं? अरे आम्हाला नुसतं वाटतंय आम्ही ठरवतोय म्हणून. आम्ही डोंबलाचं काहीच ठरवत नाही. खरं तर ह्यांनी सगळं आधीच ठरवून ठेवलेलं असते. आधीच ह्यांना जे पाहिजे तीच करते ते त्या. कसं काय? तुम्हाला सांगतो, माझी बायको आहे की नाही, रोज संध्याकाळची येते माझ्याकडे, धनी काय करू जेवायला? मी विचारते ना. बोलू का नको? चेतनाजी थांबा की तुम्ही. ऐका ना, त्यांना लांब लचक बोलायचं असतं. कळलं. मध्ये थांबले ना मग अवघड होऊन जातं मग त्यांचं. बोलू द्या बोला. मला माझी बायको विचारती जेवाय काय करू, मी म्हणतोय वांग कर. ती म्हणते वांग्याचा सीझन आहे, वांगी किडकी असते ती. बरोबर. मग मी म्हणतोय पनीर कर. म्हणते नको आता पनीर डुप्लिकेट यायला लागले मार्केटमध्ये. मग मी म्हणतोय मशरूम कर. ती म्हणते तुम्हाला काय कळतंय का, तुमच्या पप्पासने ढेंडाळी लागते मशरूम खाऊन. मग मी म्हणतोय बाय तुला काय पाहिजे ती कर. ती म्हणते वाटा नाही, ती वाटानं करू का? मी म्हणतोय कर. आता ह्याच्यात माझा काय चॉईस आहे सांगा तुम्ही? दिसाय काय दिसतंय की बाबा ह्यानंच सांगितलंय वाटाणा करायला.
आणि एवढं सगळं करून मोमलाय ताटात काय येतोय तर बटाटा. बटाटा कस काय येतो? तर ती विचारायची बी सोय नाही की बटाटा कशाला केला. तरी माझ्याच अंगावर येणार. तुम्हाला आधी विचारलं होतं तेव्हा सांगाय काय झालं होतं. पण येतो ना बटाटा. बटाटा तर बटाटा येतो ना ताटात. आयतं गिळायला मिळतं ना तुम्हाला. तुमची बायको बिचारी तुम्हाला करून खायला घालते ते नाही दिसत तुम्हाला. ती काय कुत्र्याला बी घालतीय. पण कुत्र्याला घालून त्याला माणसागत वागवतीय आणि नवऱ्याला घालून नवऱ्याला कुत्र्यागत वागवतीय. अबा मी सांगतोय ना तुम्हाला, ह्यांचं नाहीच होणार समाधान किती बी करा ह्यांच्यासाठी. नाही 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 तसं नाही रोहितजी. बायकांना सुखी ठेवायचे एक गुपित आहे. काय गुपित आहे? गुपिताचे ते मला पण नाही कळलंय. बाकी बोललाय. अरे काय हुल्लडबाजी लावले तुम्ही. हुल्लडबाजी नाहीये. काय हुल्लडबाजी आहे ही. असंच एक थोडासा जोक केला बा. व्हॉट्सअपवर आला होता म्हटलं पुचुक्कन टाकून देऊ. जोक करायला आलाय तिथे. नाही जोक तुम्ही त्यांच्या बाजूने. मला नकोय हा पुरुष होस्ट. मला बाई होस्ट द्या. ऐका ना. कोणी आहे का बाई होस्ट आहे का इथे. माझी विनंती आहे बाई होस्ट. येताना जी इथे बाई नाहीये. मग तुम्ही वा बाई. मी बाई हो. तुम्ही वा बाई. अरे टकली बाई कशी वाटेल ती नका ना हो. मग नका ना. मग आम्ही मुद्दे मांडायला आलोय. तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. तटस्थ राहा. मी तटस्थच आहे. अरे तुम्ही का भेटताय एवढं. तुम्हाला अनुभव ही आता जी झालं तेव्हा अनुभव असलच की घरात. लग्न झालं आहे तुमचं मला माहिती आहे की. अरे बापरे तुम्ही कसं ओळखला. टाकायला काय उगाच पडलंय का. नाही हो ते अनुवांशिक आहे. आमच्या खानदानात सगळे टकले. नागा सांगू मला. ती लग्न झाल्यावर टकली झाली असणार. विचार नका करू. मी सांगतोय की तुम्हाला लग्न झाल्यावर माणूस टाकला होतोय आणि ह्यांना खापा खापा केस वाढते ती. ह्यांना मग हेअरस्टाईल करायला पाहिजे त्या. आम्हाला स्टाईल करायला डोक्यावर यायला केस राही नाही एक लग्न झाल्यावर. हे दादांत खोट आहे बरं का. काय खोट आहे. हे खोट आहे. अनेक पुरुष असे आहेत की जे लग्न आधी टकलेत. असे माझ्या ओळखीचे आहेत पुरुष. त्यांच्याशी करता का तुम्ही लग्न. ह्यांना टाकला नवरा नकोच असतोय. का तर लग्न करून त्याला टाकला करायचा असतोय. अरे वाटेल हसनी कवा गरीब पोरगात चालतच नाही. का तर लग्न करून त्याला गरीब करायचं असतोय. अरे लॉजिक कुणीतरी हे बघा कुणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. एक स्त्री आहे की नाही पुरुषाला सुटक्यात लखपती करू शकते. फक्त तो करोडपती असला पाहिजे. लॉजिक आहे का यांच्या बोलण्याला. ऐकलं नाही का तुम्ही कधी. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीच असते. काय सांगताय तुम्ही. पुरुषाच्या मागे स्त्री अपयशी पुरुषाच्या मागे नसती का. का नसती. त्याच्या पाकिटात रुपया नसती म्हणून होय. उलट समजून घेताय तुम्ही. ती बाई पाठीशी असते म्हणून तो पुरुष यशस्वी होतो. हे उलट नाहीये. बोलायचं झालं सगळी. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असती. तुम्ही नका सांगू मला. हेसनी एक नाही क्रेडिट घ्यायची सवय लागलेली आहे. क्रेडिट हो हेसनी वाटते की आपल्याला सतत कौतुक झालं पाहिजे. आपण बाय आहे का. ह्यांनी ह्या दमल्यावर केवढं भया केवढं काम केलं बाईनं. दमली एवढं दिवसभर मरमर करून येतोय. त्याला म्हणतंय का कोण अर्क हे दमलाय म्हणून. कोणीच नाही. हा काय नाही व पुरुषाचं काय अस्तित्व नाही. ह्या बाय बरं सणासुदीचं घ्या तुम्ही. सणासुदीला सगळं सण ह्या बायकांचंच. हा पुरुषांनी काय आहे मरून मरून तिच्या आला एक गटारी फ्रस्ट्रेशन काढायला. एवढाच काय देऊ पुरुष सण साजरा करते ती. ह्यासनी नटून मंगळागौरला उड्या हा नाही कोण जाते. बायका जाते ते. बायका हळदी कुंकवाला फुगड्या घालाय कोण जाते. बायका जाते ते. रक्षाबंधनला भाऊबीजेला गिफ्ट कोण घेते. बायका घेते ते. वटपौर्णिमेला नटून सजून दागिने बिगिने घालून वडाला दोरा बांधाय कोण जाते. बायका जाते ते. तुम्ही पण जा मग. तुमच्यासाठीच बांधतात ना दोरा. नका बांधू. कोणी सांगितलंय. आम्हाला नकोच आहे 7 जन्म तुम्ही. आम्हाला नकोच आहे तुम्ही. कोणी सांगितलंय. अहो मी तर तुम्हाला सांगतो वटपौर्णिमेला रातचं गुपचूप जातोय. बायकोना बांधलेला दोरा तोडून काढतोय. एकट्याचं नाही तोडत. खालचं 7-8 दोरा बी गपचूप तोडतोय. आपलंच भाव आहे ते. त्यांची काळजी बी आपणच घ्यायची. पुण्याचे काम करता तुम्ही. अहो मी तर दोरी तोड्या लोकांचा ग्रुपच केलाय व्हॉट्सअपवर. दोरी तोड्या मस्त नाव आहे. मस्त मजा घेताय ना. अहो हे सगळे सणवार का निघालेत हे तरी माहितीये का तुम्हाला. काय का पूर्वीच्या काळी बायका स्वयंपाकघरात राब राबायच्या. त्यांना काही हाऊस मौज नव्हती. त्यांना साधा नीट प्रकाशही तुम्ही बघू देत नव्हता तो. त्यांना वाटत होतं ना कधीतरी आपण हाऊस मौज करावी. आपल्याला नट्टा थट्टा यावं. आपला काहीतरी विरंगुळा असावा. म्हणून हे सगळे सण समारंभ साजरे करतात. अहो पण ती तवाच्या काळात. आता पहिले ह्याच हुंदाडते ते. तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नटा. तुम्ही सजा धजा. तुम्ही दागदागिने घाला. तुम्ही भारंभार कपडे घाला. पण नाही
एक साधा बनियन अंगावर चढवायला सांगितला तर यांना ओझं वाटतं का? कारण उघडं फिरायचं असतं बेंबीत बोटा घालत. बोलताय तोंडवर करून. मी फिरतोय का तसं? मला काय माहिती? मी फिरतोय का? मी काय मला बेंबीत नाही- बोटं घालून फिरतोय? एक मिनिट. जनरल बोलल्या त्या. अहो स्वतःच्या बायकोचा जरा पदर ढळला तर इन्सिक्युअर होता ना तुम्ही. हो हो हो. वर तोंड करून बोलतायत. हो बायकांचं दुःख तुम्हाला कधीच कळणार नाही. तरी नशीब 9 महिने बाळ नाही वाढवत पोटात. आल्या आवडत्या विषयावर आल्या. आल्या म्हणजे? म्हटलं ही ऐकलं की टाकच सांगते. आल्या म्हणजे? अरे आता नाही निसर्गानं आम्हाला ते काम दिलं का बळबळच करत बसायचं का आम्ही? अवघड आहे. पण आम्ही काय कमी करत नाही. सुरुवातीच्या दिवसांमध्ये लय करतोय आम्ही. एवढीच काळजी घेतोय. कळलं का? तुम्ही नका सांगू आम्हाला. आणि सारखं काय लागलं हो, बाळाला जन्म देतोय, बाळाला वाढवतोय. हा वाढवताय तुम्ही बाळाला, पण ती बाळ तुमच्यावर जास्त प्रेम करते. मग सगळ्या सिक्रेट गोष्टी तुम्हालाच सांगते. तुमच्यावरच निबंध लिहिते माझी आई. तुमच्यावर गाणी येते ती, तुमच्यावर पिक्चर येते ती. बापाला तिच्या आईला हिंग लावून पण कोण बघत नाही. सगळ्या कविता का बायकांवरती. बापाव कोणाला काय कुठल्या कवीला सुचलंच नाही का कवा? एक फक्त शामराव तुम्हाला सांगतो, ती कवी आहेत पुण्यातले ते संदीप खरे. आपल्याला आवडतो तो माणूस. त्या माणसानं लिहिलंय ते दमलेल्या बाबाची कहाणी. त्या माणसाला किंमत कळली बापाची. विचार करा, त्यांनी ते लिहिलंय, त्यांना किती सोसावं लागला असेल. किती सोसावं लागला असेल. बाकीच्याच नाही कळत. बाकीची कोण हिंमतच करत नाही तिथं पुरुषावलीचं. कोण नाही. ती अजून एक कवी आहेत ते, त्यांनी तर कवा पुरुषाव लिहिलंच नाही. नाही का? काय लिहिलंय बरं त्यांनी ते? देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही. अरे चोच्या, नीट बोला. उंबऱ्याच्या आतमध्ये पुरुष लगा खचलाय पाक. हा दाबला गेलाय पाक. ती दिसत नाही का तुला? मला तर वाटतंय तो कवीच दाबला गेलाय. कन्फर्म मला वाटतंय त्याच्या बायकोनं त्याला एवढा दाबलाय नाही उमरायच्या आत की तो पुरुषाव लिहायला पण त्याला भ्या वाटतंय. मोठीच येतो बायको. काय कवींवर आमचं सारखं? कवींवर काय तुमचं सारखं? मुद्द्याचं बोला. एवढा का चिडताय तुम्ही? तुम्हाला काय जमलंय? मुद्द्याचं बोला. मुद्द्याचे बोल. जाऊ द्या. मी गाव देतो तावडीत त्याला धावतो धावतो त्याला. बोले बोल. अरे सगळं लगा ह्या बायकांवरती लागा. सगळ्या उपमा बायकासनी लगा ग्रहांची आणि ताऱ्यांची नावं देते ती. काय काय म्हणते ती लागा. तू माझी जणू चंद्रच, तू माझी जणू शुक्राची चांदणी. का? अरे रुबाबदार पुरुष समोर उभा आहे, कसं म्हणलं पाहिजे? एखादं नाव दिली पाहिजे, उपमा दिली पाहिजे. हा का माझा नेपच्यून म्हणलं पाहिजे. आहार माझा पुलटो. काहीच म्हणत नाही. आहे का नाही उपमा? अरे आम्हाला बी द्या की उपमा. का आमचं अहो नवरे ह्यासनी फक्त राबवायला पाहिजे ती. राबवायला मला विचारून घ्या की. बापरे. ती कोणतरी म्हणलंय ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. बापानं कमवू द्या नको, अख्खं खानदान भिकायला लागल. आम्ही कमवून आणायचं, पुरुषांनी कमवून आणायचं, तवाच घरात यायचं. मग तू कसं बी कमवू तिकडं, दगडावर दगड घासून तिकडं का पैसे कमवून. आपण पैसे कमवून आण का तर बाबा ह्यांच्या हौशी मौजी पूर्ण करायची द्या. बरं हिची बाजू घेऊन आईशी भांडायचं, आईची बाजू घेऊन बायकोशी भांडायचं. सगळं झाल्यावर दोघींनी ह्याला शिव्या घालायच्या. ह्यानं नुसतं ऐकून घ्यायचं. चांगला नवरा असण्याच्या काय क्रायटेरिया मला सांगा शामराव? काय काय? बायकोला जसं पाहिजे तसं वागायचं, हे क्रायटेरिया आहे चांगला नवरा असण्याचा. कुठल्या जगात वावरताय हो तुम्ही? कुठल्या म्हणजे 2025 फोनवर करून बोललं का? कुठल्या जगात वावरताय? फक्त पैसे कमवून आणले म्हणजे संसार होतो का? आणि काय तुम्ही एकटेच पैसे कमवून आणता वाटतं? बायका नाही कमवत आजकाल, त्याही कमवून आणतात ना. पण त्याची तुमचीच अट असते ना हो. नोकरी करणारी मुलगी असावी हे वाक्य नसलेली वधू पाहिजेची जाहिरात दाखवा मला. नाही मला मान्यच आहे ना, आजकालच्या जगात दोघांनी कमवलं पाहिजे. मला मान्य आहे, पण दोघांनी कमवलं पाहिजे ना, तसं दोघांनी घरकामही केलं पाहिजे. ते नाही करत तुम्ही. ती बायको बिचारी ऑफिसमध्ये राब राब राबून घरी येते, पण घरी आल्यावर 5 मिनिटं निवांत बसण्याची उसंतही मिळत नाही तिला. का? बाबा माझा नवरा दमून आलाय ना, त्याला गरम गरम चहा करून दिला पाहिजे. त्याच्या आईला 9च्या ठोक्याला जेवण दिलं पाहिजे. त्याच्या वडिलांच्या गोळ्या चुकता कामा नये. उद्या मुलांची शाळा आहे, त्यांचा युनिफॉर्म रेडी आहे का नाही,
इस्त्री केलेली आहे की नाही हे सगळं बघायचं, उद्याच्या डब्याची तयारी करायची, हे सगळं बायकोच करते ना हो, ते नाही दिसत तुम्हाला? बरं एवढं सगळं करून तिला तिच्या घरी आईला फोनही करायचा असतो, आईची विचारपूस करायला, तरी तुमचे टोमणे असतात रोज रोज काय आईशी बोलायचं असतं म्हणून. तुम्ही बाबा निवांत पाय पसरून जगाचं काय होणार, देश कसा चालणार, राजकारणात काय याचा विचार करत असता ना, तेव्हा बाई आज रात्री जेवायला काय करायचं याचा विचार करत असते. हा एकच प्रश्न आयुष्यभर तिच्या डोक्यात असतो. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर तिला काय हवं असतं? नवऱ्याशी 2 मिनिटं बोलण्यासाठी वेळ, मस्त नवऱ्याच्या हातावर डोकं ठेवून त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात. पण दिवसभर संसाराचा गाडा हाकून आलेला नवरा तिच्याकडे पाठ करून झोपून जातो. तिला नाही वाटत काही? ती माणूस नाहीये काय? एक बायको म्हणजे फक्त घरात जेवण करणारी, तुमचे मूड स्विंग सांभाळणारी, सगळ्यांचं सगळं करून हसतमुख राहणारी एक मशीन आहे फक्त. तिलाही मत आहेत ना, तिच्याही आवडीनिवडी आहे, तिचंही करिअर आहे, ते नाही दिसत तुम्हाला? एक बायको म्हणजे फुकटातली तुमची खाजगी असिस्टंट नसून तुमच्या आयुष्याची जोडीदार आहे ना, हे आधी लक्षात घ्या. मला एवढंच म्हणायचंय, संसाराची दोरी ही बाईच्याच हातात असते, बस. नाही, चेतनाजी बरोबर बोलले तुम्ही. संसाराची दोरी बाईच्या हातात असते, बायकोच्या हातात असते, तसंच ती नवऱ्याच्या हातात पण असते. आम्हाला पण द्या थोडी. हा, काय कोणा एकाच्याच हातात दिलं ना तर संसाराचा बॅलन्स बिघडून जातो. म्हणजे नवऱ्याने जे काही कष्ट केले त्याची दखल बायकोने घेतली पाहिजे, आणि बायकोने जो काय त्याग केलाय त्याची जाणीव नवऱ्याने ठेवली पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं, प्रेमाने वागवलं तर संसाराची गाडी गिनगिनात पळते. प्रॉब्लेमचे किती बी खड्डे आले तरी ती थांबत नाही. हाच आजच्या या चर्चेचा निष्कर्ष आहे. तुम्ही इथे आले, बम दांगडो केला, त्याबद्दल मी तुमचा गैरा आभारी हो बा. तर ही चर्चा इथेच आपण थांबवतोय, हिला पूर्ण विराम देतोय. धन्यवाद. स्त्री म्हणून आवडत तिचं होतं, पटत तिचं होतं, पण स्वॅग मात्र तुझा जबरदस्त होता. फार मजा आली त्यामुळे. कहर परफॉर्मन्स. बघा तुमचा हा बम दांगडो परफॉर्मन्स आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय? प्रसाद दा. जबरजांग, एकदम खतरनाक. वैश्विक विषय आहे त्यामुळे तो कायमच रंगतो, तसा तो आजही रंगला. मला असं वाटतं की म्हणजे खूपदा आपण ऐकतो बायका चुका मान्य करत नाहीत, चुका मान्य करत नाहीत. असं काही नाही, माझी बायको रोज चूक मान्य करते आणि रोज एकच चूक मान्य करते. मला ती रोज म्हणते की चूक केली मी तुझ्याशी लग्न करून. मला पर्सनली मला विचाराल तर सुखी संसाराची दोरी निश्चितपणे बायकोच्या हातात आहे, निश्चितपणे 100%. कारण त्यांचा त्याग जास्त आहे संसारात, कायम असतो, असं माझं पर्सनल म्हणणं आहे. मी काय असं वैश्विक स्टेटमेंट करत नाही, त्याच्यावरनं लगेच खूप मीम्स आणि दिसायला लागलं आम्हाला. माझ्या सुखी संसाराची दोरी जास्त करून बायकोच्या हातात आहे. आणि बऱ्याचशा संसारात जे मी बघतो ते तिथे तसंच असतं, कारण त्यांचा त्याग आणि त्यांची सहनशक्ती ही जास्त असते. ते जास्त सहन करतात आणि त्यांच्यात शक्ती जास्त असते म्हणून ते जास्त सहन करतात. हे तितकंच खरं आहे. पण चर्चा रंजक झाली, मजा आली. वेल डन गाईज. सई. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स. मला असं वाटतं की काळानुसार आपण पण बदलायला हवं आणि आता आपण हे म्हणणं सोडायला हवं की माय बेटर हाफ. आपण आता माय इक्वल हाफ असं म्हणायला हवं असं मला वाटतं. आणि बाकी परफॉर्मन्सेस फर्स्ट क्लास. मजा आली नेहमीप्रमाणे. व्हेरी नाईस. मंडळी, एक अभिनेत्री आणि तिचा नवरा यांचा झालाय किरकोळ अपघात. चला बघूया या अपघाताचे कोणाला काय परिणाम भोगायला लागतायत तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल कलाकारांना.
तुला काय अक्कल आहे का बेन आहे रेस काय करते बंद कर की गाडी आधी अडकलंय माणूस. प्रथमेश उचल त्याला उचल पहिले प्रथमेश डबल लाव दमन 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 लागलंय का तरी तुला ए, पाणी मला नाही घ्या पाणी घ्या ए, पाणी घे आरामात 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 ये लागलंय मला थोडंसं- काय लागलंय थोडंच लागलंय तुला चालता येत ओके हा ओके 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 तुला चालता येत नाहीये का रे? हे पायावर आरामात पायावरच पडली आरामात आरामात ओ बाई जास्त लागलंय हा बाई, बस तुम्ही तिकडे बस नाही त्याला लागलंय तू बस तिकडे बस बस पाणी घे पाणी घे पाणी घे हे पाणी काय जास्त लागलंय ते डॉक्टर आहे पाणी काय प्याल ना हा? पाणी प्या पितो 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 लगा लागले लगा गुडघ्याला लागले हा म्हणजे गुडघ्याला म्हणजे खर्च नाही नाही तेच नाही लागले लागले तेच हा मला थोडस मुका मार लागल्यासारखं होय बाई हा एक काम करा तुम्ही तिकडे जरा हवेशीर बसा हवेशीर बसा तिकडे जरा हवा येते चल प्रथमेश आरामात दमन दमन दुखतोय का रे हळू त्रास करून घेऊ नको. त्याच्यावरच पडलं नाही हाय एवढं काय नाही बस तिकडे हवेशीर बसा जरा ए दत्त्या चहा दे तेच नाही चहा पाणी चालेल मला. चहा दे तेच दमन ते पाणी प्या जरा पाणी प्या हा, पाणी हा, त्यांना पाणी लय नाही लागलं लागलं लागले की कस काय पडला हा कस काय पडला असायचं नाही ते गाडी ऑइल वरून स्लिप झाली वाटतं बहुतेक ते कळलं नाही पावसामुळे ब्रेक दाबला तो पडला अरे भाई तो शूज काढ ना ते रक्त साकेल ना आतमध्ये हवा बुट काढा पाय कर ना. प्रथमेश तू बस श्वास घ्या काय होतंय रक्ताच्या गुठळ्या होते त्या हो रक्ताच्या गुठळ्या झालेल्या लय वाईट ते हाडाला नाही लागलं पायाला दमन जास्त लागलंय का रे हॉस्पिटलला जाऊयात का आपण नाही जास्त नाही लागलं थोडस खर्चटलं तर नाहीये हॉस्पिटलला जाऊयात मुका मार लागला मुका ही ती ही हास्य जत्रामधली आहे तुम्ही हो हो होय, शपथ. शिवाली परब हो मॅडम फॅन आहे लय तुमचा नमस्कार अरे काय ही कोणा नाही वागी शिवाली परब आहे त्या अरे असे तर काम करतात शिवाली बरोबर मॅडम आहे बघतो रोज तुम्हाला मॅडम फॅन आहे मी तुमचा मॅडम एक सेल्फी काढे का पटकन ए थांब की तुला काय कळतं मोबाईल आहे माझा मोबाईल आहे म्हणजे लागलाय तेच नाही केवढं गुड गेला आणि तुझं काय शिल्पी काढ तू तसं नाही फॅन आहे मी त्यांचा परत काय नाही म्हणून काय लागले की लगा शिवाली मॅडम लईच लागले लगा डॉक्टर डॉक्टर दादा मला एवढं नाही लागलंय मॅडम नाही नाही ऐका मला एवढं नाही लागलंय त्याला लागलंय पण त्याला घेऊन जाऊया डॉक्टरांकडे त्याला लागू द्या त्याला लागलंच पाहिजे बियाण्याला का असं मला लागले हो त्याला जास्त लागलंय ऐका ना अहो त्याला दिसायला मी झालंय तुम्हाला पण गुडघा फुटलाय पाकल्या का प्रथमेश ऐका पांडवर करून बोलू नकोस मुचकडीन मी दादा निवर मुचकडीन मी अहो पण मी तुला लाज वाटती कोण आहेत कोण शिवाली परब मॅडम माहितीये मला महत्वाच्या मॅडम माहिती त्या हो तुझ्या गाडीवर घेऊन निघाला होतास पडलंच होय तेच ओ दादा मुद्दामून नाही पडलं पडलंस तू अहो मुद्दाम तुझी लायकी आहे का बेन्या अरे तुझ्या गाडीत नशीब काढले आज शिवाली परब मॅडम लगा हो. शिवाली परब मॅडम अहो ऐका दादा लय महाराष्ट्राचा क्रश आहे त्या मस्त काढता वाजून बेन्या अहो ऐकून घ्या ना ऐकून काय घ्यायचे तेव्हा पाडलं का सुटतेस नी अहो तेच सांगतोय दादा सांगू नको मला ती ही आहे का ड्रायव्हर आहेस का तू ती ऑइल पडलं होतं ना ऑइल दिसलं नाही पावसामुळे ऑइल ओढून स्कीट झाली त्यात ब्रेक लावला तर जास्त पडलं खड्डे पण आहेत ना रस्त्याला शहाणपणा करू नकोस तुला कळण झालंय तू काय केलंय शिवाली परब मॅडम माहिती त्या मला माहिती पडलंयस तू ओ दादा हा कसं बोलताय त्यांच्याशी त्यांनी पाडलं नाहीये मुद्दाम ती गाडी स्किट झाली म्हणून पडलोय व्यवस्थित नीट बोला त्यांच्याशी नवरा आहे तो माझा पण ही नवरा आहे तुमचा हो अयो तुम्हाला पण लागलेलं का मगाशी एवढंच लागलं होतं दादा या दादा या बसा दादाच मी पेशंट चावाला उडी गेला नाही चहा नको हो दमन बस हळूहळू
पाय पाय फक्त मगाशी झालं असं बरं झालं असं काय लागा दादा तरी पण लगा नाहीच म्हणजे शिवाली मॅडमला म्हणजे नाहीच पाडलं पाहिजे नाही पण मुद्दामून पाडलं नवरा असला तरी चालतंय म्हणजे पण काळजी असली पाहिजे आपल्याला. घेतो काळजी त्यांची. असं नव्ह तुम्ही मुळात शिवाली परब ह्या एवढ्या गाडी घेऊन निघालाय नाही टीव्ही स्टार हो महाराष्ट्राच्या क्रश आहेत त्या होत्या अहो फरसडीच म्हणणं गेल्या पाहिजेत त्या गाडी बिडी पाहिजे डीएमडब्ल्यू पाहिजे लागा तुम्ही घरी आहे माझ्या काय पोचाय ठेवली घरी मग तुम्ही नाही दादा अहो काय आम्हाला एका ठिकाणी पोचायचं होतं ट्रॅफिक होतं म्हणून म्हटलं टू व्हीलरनं जाऊ पटकन जाता येईल बाजूबाजूने म्हणून असं नव्ह लागलंय होतेच नाही तुम्हाला काय कळना तुम्हाला कळना झालंय तुम्हाला कोण गावलंय तुम्हाला कळना झालंय तुम्हाला एवढं लागलंय लगा नवरा असल्यावर एवढं नाही लागलं पाहिजे हा? मुळात तुम्ही पडलंच नाही पाहिजे अहो पण मी असतो की नाही अहो काय जाण शिवाली परत मॅडम हे असा घेऊन गेलोच तुम्ही पाय काही टेकून गेला असता खाली अरे ट्रॅफिक आहे नाही ट्रॅफिक म्हणून असा बाहुबलीकडे नेला असता शिवगामी कशी घेऊन गेली होती असं धरून नेला असता दादा असं नाही चालू त्यांची काहीच चूक नाहीये मुद्दाम नाही पडलंय त्याने नाही मॅडम त्यांची काहीच चूक नाही खरं खरंच त्यांची काहीच चूक नाहीये काहीच उगाच त्यांना आहे बोलू नका चूक तुमचीच आहे खरं तर हो नाही हो दादा चूक माझी चूक आहे कारण मी चालवतो त्या नव्हतं चालवत नाही मॅडम म्हणजे तुमची चूक आहे सॉरी म्हणजे असं डायरेक्ट बोलतोय थांबायला पाहिजे होतं जरा कसं बोलताय तुम्ही जरा वाईज बरा मिळाला असता हो. कसं बोलताय दादा हो दादा एक मिनिट माझा नवरा खूप चांगला आहे बरा मिळाला असता म्हणजे अहो, पण चांगला आहे मग पाडलं कसं काय हो? शिवली परत मॅडम पडले त्याला का तुम्हाला कळणच झालंय तुम्हाला काय गावलंय दादा मला कळतंय मुळात हा गावलय शब्द ना साऊंड थोडा ऑड आहे तुम्ही मला तसं जे चहा आता काय यायचं ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही एवढी मदत करताय तर डॉक्टर वगैरे काय असं कस पडे काय करते जा की मेडिकल मध्ये पट्टी येऊन ये लवकर या लवकर लय लागले लागा मला फार नाही लागलंय प्रथमेश चल ना आपण डॉक्टर कडे जाऊयात ना नाही ते बोलवतील नाही तसं नाही आज लागले दोघांनी कसं जाणार आहे तुम्ही जरा थोडं थांबा मॅडम तुमचे सगळे कार्यक्रम बघतो थँक्यू हास्य तर लय भारी काम करतो भारी सेल्फी घ्या ना लगेच थर माग लागलंय की एवढं त्याला कळतंय की नाही ती ठीक आहे माग सर जाताना काढ दादा, ठीक. मॅडम पण तुम्ही म्हणजे खरंच शिवाली बरोबर म्हणजे हीच आहे शिवाली बरोबर आहे तुम्ही दादा ऐका ना ऍक्सिडेंट झालाय आमचा तुम्ही कुठे ते आणि ते सेल्फी नका घेऊ तुम्ही एक काम करा ना गाडी जर सुरू झाली ना तर आम्ही पोचू जिथे जायचंय तिथे बघतो एवढं नाही म्हणजे मला पण नाही लागलंय म्हणजे जाऊ आम्ही हे बेमट्या ही घेऊन ये मेकॅनिक घेऊन ये जा लवकर जा ते कसपटे कुठे गेले बियाणं लागा इथं मेडिकल आहे काय आंबे जोगायला गेले काय भेंडी आणायला एकच सेल्फी काढूया मॅडम लगेच होऊन जाईल त्यांचं काय मारताय काय तुला काय सांगितलं कळत नाही का बे दादा चांगलं बोलतोय तर काढू दे की त्यांना काय प्रॉब्लेम अहो नाही इकडून रागात कळतंय कसं वाटेल फोटोत प्रेक्षक आहेत ते माझे काहीच हरकत तसं नाही मॅडम तुम्ही हीच आहे तुम्ही आमच्यासाठी म्हणजे ही फॅन मी पण fan, तू पण fan. आपण जाताना काढू ना मॅडम ते हास्यचित्राचं शूटिंग बघायला यायचं असलं काय करावं लागेल मला एकदा लाईव्ह बघायचंय वाण फोडू का अरे लागलंय तेच नाही तुला कळतंय का काय विचारलं पाहिजे लागा ते पहिल्यांदा- थांब ना जरा मॅडम तुम्ही चहा दे की आणलं का हा बरं झालं ही कुठं आहे मेकॅनिक कुठं आहे माहित नाही म्हणजे मध्ये कसपेट भेटला त्याच्यावर आलो कोण माणसं आहेत कोण पाठवलं तुम्ही कोण माणसं आहेत अरे का बावळा डायस काय तू का हरावला होता म्हणून काय तुला घेऊन आलाय का देऊ इथं मेकॅनिक घेऊन ये जास हो कसपडे चल मेकॅनिक बघूया आता ही कसं पहिल्यांदा गावात आल्यात करते ही. स्प्रे काय मारतायत जखम आहे ती त्याला मुक्का मार लागलाय त्याच्यावर मारा मुका मार त्याच्यावर मारायचा असतो तो इथे मारा तो मॅडम एवढं लागलंच नाहीये खर्चटलंय नुसतं अहो गोंधळा की त्याला काय होतं आणलंय आता गोंधळा ते आम्ही बांधू ते ठेवा बांधू आम्ही बांधू ते. बांधते तुम्ही पहिलं तर पाडायचं नाही पाहिजे खूप पाडायचं नाही पाहिजे जरा थांबा. मॅडम लाव बांधू आम्ही बांधू लाव बघून रागात थांबायचं नाही त्याच्याशिवाय काय आलं ऍक्सिडेंट झालाय हा. हे माझा आणि ह्यांचा त्यांनी पाडलं अहो ह्यांनी पाडलं नका असं पूर्ण सांगा ना ऑइल पडलं होतं त्याच्यावर गाडी स्किड झाली प्रथमेश
जरा हळू बोल. नाही पण ते पण कसे बोलतायत बघ ना त्यांना. दादा तसं नाही. दुखतंय का हो? थोडं मागला तेच शिवली परत मॅडम मी तुमचा लय मोठा फॅन आहे, म्हणजे लय जबरा फॅन आहे. आता काय बोलू मी काय नाही असं झालंय. म्हणजे मी दिवस रात्र तुमची चित्र काढत असतो, म्हणजे मी घेऊनच फिरतो. कधी भेटला आहात तुम्ही भेटलं. हे बघा हे समीर चौगुलेंचं आहे, त्यांना द्याल काय जरा. खरा आणि खरा काढलाय बघा. हे अरुण कदम आणि हे तुम्ही. एकदम चौगुले तुमच्या थँक्यू चौगुले तुमच्यासोबत नाही आले काय? ते काय येतील आमच्या बरोबर, आम्ही दोघं एकत्र आहोत ना. मग ते काय मी सगळ्या हास्यत्राच्या लोकांना घेऊन नाही फिरत मी. कोण आहेत? नवरा आहे माझा. एवढी काय रिॲक्शन कामावर न जाता बोनस मिळतो? आता काय बोलताय तुम्ही? काय वाक्य आहे तुमचं? म्हणजे कामावर तुम्हाला कळतंय का कुठल्या सेन्स मध्ये बोलताय? कळतंय काय घडलंय इकडे? काय घडलंय म्हणजे? तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्हाला तुमच्या पदरात काय पडलंय तुम्हाला कळतंय काय? कोण आहे त्या? शिवाली परब. फुलं इथे फुल. तुम्ही परडी झालं पाहिजे, तिरडी होताय तुम्ही. कसं बोलता माझ्या नवऱ्याला? बोलण्यासारखाच आहे तो. ओ तुम्हाला बोलण्याची काय अक्कल बिक्कल आहे काय? काय बोलताय तुम्ही? तुम्ही ऑइल वरनं पाडलेत ना? एवढा मोठा रस्ता काय झोपायला त्याच्यावर काय नेलीत गाडी? ऑइल वरनच गाडी नाही नेली. एवढा चांगला रायडर नाहीये मी. अख्ख्या रस्त्यावर ऑइल पडलं, पावसामुळे दिसलं नाही. तुम्हाला ना आधी बोलण्याचं भान नाही काय? तुम्ही आम्हाला मदत केलात, धन्यवाद. आम्ही निघतो, गाडीचं बघतो मी काय. नको दादा. नाही मॅडम पाहुणं झालाय पाहुणा. बाजूला ती काढा बाजूला. आवत लांगडात आहे दोघं बिला काय? मी बघतो, तुम्ही मदत केलात बस झालं. बघतो दोघं लांगडात आहे काय? म्हणजे माणूस जरा हट्टी आहे ना. तुम्हाला लागायला सांगितलेलं कळतच नाही बरं का? नाहीतरी काय. हळू 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 हळू. कॉमेडीची जत्रा. शिवाली परब. ते कॉमेडी मध्ये कॉमेडी करताना तुम्ही. आई ग बाय, केवढी वेगळी दिसते ग बाय. आई तू पण पडली. तू तिथे बस. चल तिकडे बस, तिथे बस. ये हा असं. हा इथे बसूया आपण. हा आजीबाई त्यांचं ठीक आहे, तुम्ही कशाला लांगडत आहे? तुमचं काय? तिला बरं वाटायला पाहिजे ना म्हणून. आय ग केवढं लागलंय. ए तू रात्री कॉमेडी कशी करणार मग? तुला बघितल्याशिवाय जेवण नाही जात बाई आम्हाला. बस बस. तुम्ही टेन्शन घेऊ नका मावशी. ऑलरेडी आमचे एपिसोड शूट झालेले असतात, ते दाखवतात. म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार तुम्ही बघाल 9 वाजता लागतं. बोनस आहे बोनस यावेळेस. म्हणजे जेवण जाणार आम्हाला. आई ग बापरे पडलात. यांनी पाडलं. तुम्हाला बोललो लाज नाही वाटत? एवढी सेलिब्रिटी चालली आहे रस्त्यावरून, मागून येऊन धडकता लाज नाही वाटत? तुम्ही बघताय का? मारा त्या माणसाला. ओ मावशी कसं बोलताय? नवरा आहे तो माझा. का ही कशी रिएक्शन असू शकत? का म्हणजे? नाही तू का म्हणजे? का नाही तुझं लग्न झालंय? हो. टीव्ही वर वाटत नाही, माहित नव्हतं आम्हाला. आई ग आई ग. बरा मिळाला असता, थोडं थांबले असते तर. आम्हाला जाऊ दे, आम्ही निघतो. कसे निघणार तुम्ही? इथे काय झालं? नाही आत्ताच लागलेलं वाटत नाही. इथे काय झालं? ते घरी चपात्या करताना चटके लागले त्याच. का माणूस आहे, सेलिब्रिटी आहेत, त्यांना तुम्ही चपात्या करायला लावता? अहो नाही. अरे पीठ माळे. ऐका मी काय त्यांना काय माणूस आहे? सेलिब्रिटी माणूस बाई आहेत. अहो तिची चपात्या करायला ठेवलंय होईल. अरे बाबा तिची ठेवली म्हणून कशी बी राबवाय का? अरे तिची आवड. मी तू सांग ना त्यांना. मला आवडतं घरात काम करायला, मग ते लागलेत चटके, माझ्यामुळे लागलेत ते. ते कापलं पण गेलंय. ओ आजी काय जखमा बघायला आलाय का तिच्या इथे तुम्ही? इथे लागले तिथे कळत. अहो सेलिब्रिटी शिवाली परब तुमच्यासाठी असेल, त्याच्या आधी ती माझी बायको आहे. तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे, तिला जास्त जपतो मी. कळलं का तुम्हाला? सेलिब्रिटी शिवाली परब पडली, तिला लागलं. हे काय चाललंय तुमचं? शिवाली परब तिचं ऍक्टिंग करिअर हे एक वेगळी गोष्ट आहे. शिवाली परब तिचा नवरा म्हणजे मी, आमचं पर्सनल आयुष्य ही एक वेगळी गोष्ट आहे. दोन गोष्टी मिक्स करू नका. मान्य आहे तुम्ही फॅन आहात त्यांचे, पण ना फॅनने ना सेलिब्रिटीच्या पर्सनल आयुष्यात ना लुडबुड करू नये, हे समजून घ्या. भान ठेवा त्या गोष्टीचं. आणि तिच्या आणि माझ्याबद्दल तुम्हाला बोलण्याचा काही हक्क नाही. ती माझी चॉईस आणि मी तिचा चॉईस आहे, कळलं ना?
शिवाली परब शिवाली परब होण्याच्या आधीपासूनचं आमचं एकमेकांवरती प्रेम आहे. सेलिब्रिटी दिसलं की आपलं सेलिब्रिटी अरे पर्सनल आयुष्य असतं ना त्यांचं काहीतरी. सॉरी आपण दादा तुमच्याशी बोलायचं नाही. चल जाऊ दे. धन्यवाद तुम्ही मदत केला. धन्यवाद. चल पट्टी बांधा की. धन्यवाद धन्यवाद. सर जरा थँक्यू सो मच. सॉरी हाताला पट्टी बांधा की. नाही हात लावा. नाही, मी हात नाही लावा तिला. हात नाही लावायचा कोणी. बाजूला व्हा. प्रेक्षक आहेत ते त्यासनी बसा माझे. येणार आहे का? अगं प्रेक्षकात पण त्यांना रागावताय बरं का तुम्ही असं नका. दादा थांबा ना. थांबा जातोय आम्ही. थांबा बस तिथून. मी बसतो तू चिडचिड. सॉरी आय एम सो सॉरी. मदत कर. काळजी घ्या. हॅमलेट राहिलं घालायचं. जरा एक फक्त एक विचारायचं राहिलं थोडस. काळ्या चिमणीची राख कुठं गावली? काय हा काळ्या चिमणी जब्या हेनरी नाही बघितला होय? अहो तेव नाही होय, ती पोरगीला पाठवायसाठी ती काळ्या चिमणीची राख हुडकत असतोय. ती नाही का ती पेल्या गावल का काळ्या चिमणीला का? वा 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 जबरदस्त. आज तुम्हाला काय गावलं तुम्हाला माहिती नाहीये. खूप मजा आली. खूपच मजा. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा. अप्रतिम, फारच अप्रतिम विषय होता आणि खतरनाक सादरीकरण होतं. फारच मजा आली. शिवा मस्त, फार गोड केलं असतं. तो सेलिब्रिटीनेस नको असतो ना, तर त्या सगळ्या ज्या एक्सप्रेशन असतात ना त्या फार मस्त दिल्या असतो. अगदी म्हणजे अगदी भिडलं तुझं कॅरेक्टर. पण तू पण मस्त. सावत्या त्या काय कसली राख ती? काळ्या चिमणीची राख. काळ्या चिमणीची राख मुलीसाठी नाही पण आज बेरिंगसाठी तू शोधलीस एवढं नक्की. आजचा दिवस तुझा आहे. मगाचं पण स्किट आत्ताचं पण ला जवाब. सावत्या आज काहीतरी वेगळं आहे. आज तुला ती राख मिळालेली आहे नक्की. फारच मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई अत्यंत जिवंत परफॉर्मन्स होता. म्हणजे एक चालती गाडी आली, ती पडली, पण ॲक्सिडेंट खराच झालाय का काय जणू असं तुम्ही सगळं चित्र उभं केलं. त्याबद्दल टीमचे खूप अभिनंदन. मला खूप आवडला विषय. मला असं वाटतं की पर्सनल लाईफ प्रायव्हेट लाईफ यातला फरक समजून देणारा, थोडीशी गाठ बांधून देणारा, थोडीशी काय एकमेकांची ओळख करता करता ऑडियन्सला पण त्याची ओळख करून देणारा असा छान विषय होता. आणि मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने जो फॅन रंगवलात ना ते फॅन्स असेच असतात. त्यांना त्यांचं प्रेम आंधळं असतं. हीच खासियत आहे फॅन्सची की त्यांना बेभान होऊन ते प्रेम करतात. आणि मला असं वाटतं की आपण सगळे खूप नशीबवान आहोत. सगळ्यांना आपापले फॅन बेसेस आहेत आणि त्यांच्या प्रेमामुळे आज आपण इथंपर्यंत पोचलेलो आहोत. त्यामुळे सगळ्या सदिच्छुक फॅन्स आणि काय म्हणूया मी त्यांना इनविजिबल सोल्जर्स म्हणते, त्यांना माझा सलाम आणि त्यांना खूप खूप प्रणाम, नमस्कार. मस्त झालं. ग्रेट टीमवर्क आणि तुम्ही सगळ्यांनी मस्त परफॉर्म केलं. मस्त. व्हेरी नाईस. मंडळी, बायको आणि मेहुण्याच्या कचड्यात सापडलेला नवरा निघालाय मनशांतीसाठी. बघूया त्यात त्याला यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. आला 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 बघ 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 मागे बघ मागे बघ. अरे आला मार 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 मार. हेडशॉट दे. आला 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 एनिमी आला एनिमी आला. हेडशॉट मार मार हेडशॉट मार मार. अरे मार. रसिका ए रसिका. काय भाऊजी भाऊजी आले. नको लाडत येत जाऊस. लहान नाही राहिलास आता तू. म्हणजे वजन वाढलंय तुझं. गप्प राहा जरा बावळ्यात. बाजू. भाऊजी काय आहे? ऑलरेडी काय खाऊ आणला? काय वय आहे तुझं? वय काय आहे तुझं? शांत राहा जरा. रसिका जरा चहा दे ग मला. बावळ्यात. भाऊजी सॉक्स काढा भाऊजी. तू बरा आहेस ना? बाजूला. रसिका घ्या चहा घ्या. थँक्यू थँक्यू. घ्या. वा वा छान. खाऊ आणला का विचारतो.
काय वय आहे ह्याचं, काय विचारतो बाहेर का पण? नाही आणलाय. तुझ्या वयाची मुलं खाऊला चाकणा म्हणतात बाहेर. रसिका, हा एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, जरा इथे बस. अहो काम पडली बस 2 मिनिट बस. ऐक, म्हणजे पुढचे 10 दिवस मी इथे तुमच्यात नसेन. अहो अहो काय हो? काय 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 नाही झालं, गप्प राहा जरा. कशासाठी पॅनिक? अश्रू तरी खरे काढ रे, अश्रू तरी खरे काढ बावळटा. 10 दिवस तुमच्यात इथे नसेन म्हणालोय ना मी. एक प्लॅन केलाय, तुम्हाला उशिरा सांगतोय. बुकिंग झाल्यात सगळ्या. पुढचे 10 दिवस मी मनशांती केंद्रात चाललोय. मला आत्मशोध घ्यायचा आहे. आत्मशोध घ्यायचाय तुम्हाला? गेल्या आठवडाभर माझ्या परकरची नाडी सापडत नाही, ती शोधता येत नाहीये. हे नको ते धंदे करायला बरोबर वेळ आहे हो तुमच्याकडे. ये 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 रसिका, आत्मशोध, प्रकारची नाडी शोध असं नाहीये ते. आत्मशोध म्हणजे स्वतःचा शोध घ्यायचा आहे मला. स्वतःच? अच्छा, म्हणजे ते गावी जाऊन सातबाऱ्यावर नाव वगैरे शोधतात तसं काही आहे का? ठेव चहा, ठेव जा. समजाव ना रे हिला, सांग ना हिला काय असतो आत्मशोध ते. या आत्मशोध म्हणजे आता भाऊजी 10 दिवस कोणाशी काहीच बोलणार नाहीत, गप्प राहणार आहेत, एकदम म्हणजे सायलेंट. म्हणजे स्वतःबद्दल जे क्वेश्चन्स पडले आहेत ना, त्याचे आन्सर्स ते आता युनिव्हर्स मध्ये शोधणार आहेत. काय भाऊजी? हा, हो हा? हो हो. अच्छा, म्हणजे हे एकदम शांत राहणार, काही एकदम. बोलणारच कोणाशी नाही. काही बोलणार नाही, मनशांती. ओंक्या, तुला कळतंय का? म्हणजे हे काहीच काम करणार नाही, मग पगार कुठून येणार? घर कसं चालणार? अरे केवढं कशाला नको ते धंदे करता हो तुम्ही? अरे काय रोजंदारीवर कामाला जातो का मी रसिका? पगार कुठून येणार, पैसे कुठून येणार, काय प्रश्न आहेत? तिची बॅग आहे ती अशी अशी अडकवून त्याच्यात चिन्नी हातोडा पाना टाकून, अभी साहब जब लेके जाएंगे ट्रक जब आएगा तब काम कर लूंगा, असं करतो का? चांगलं केलं भाऊजी, चांगलं केलं. हे करा एकदा, काय बोनस बोनस करा. ज्याच्यावर कुणालाच हसायला येत नाही त्याच्यावर कसे हसता तुम्ही, मला कळत नाही रे. तुम्ही लाडाचे आहे ना. ए गप्प राहा जरा, शांत राहा. काही लाडाचा बिडाचा नाहीये. ऐक, लक्षात घे, तुला प्रेशर घ्यायची गरज नाहीये. मी रजा घेतलेली आहे आणि ती सुद्धा भरपगारी रजा आहे. अय्या, म्हणजे रजेचा पगार भरावा लागणार आहे यांना. प्रॉब्लेम आहे हो. खिडकीत उभी राहा आणि वाऱ्याशी बोल. वारा आला ना, अगं बाई हो असं कर जा. अरे बावळट आहेस का? भर पगारी रजा म्हणजे भर पगार, आता रजा घेतली तर असं नाहीये. भर पगारी रजा म्हणजे बाबा रजा घेतली तरी तुझा पगार तुला मिळणार आहे, असं आहे. अच्छा, म्हणजे मिळणार आहे ना पगार? हा, मग काही टेन्शन नाही. बरं झालं बाई. फक्त एवढंच मला महत्वाचं सांगायचं आहे की आता 10 दिवस मी इथे नसणार आहे ना, तर मला फोन नाही करू शकत तुम्ही, कारण तिकडे त्या मनशांती केंद्रात माझा फोन पण बंद असणार आहे. अय्या. हो, पण जाताना त्यांच्या संस्थेचा एक लँडलाईन नंबर देऊन जाईन मी. तिथे तुम्ही फोन करू शकता. काही महत्वाचं असेल तरच फोन करू शकता. आहो, माझं चिन्ह आहे ना मी. काय? उत्तर द्या, कळू तर दे. काय विचारलंय, काय उत्तर देऊ? माझं चिन्ह आहे का तुम्ही? ए बाई नीट बोल ना ग. माझ्यावर चिडलात का तुम्ही? नाही का? रात्रीचा भात मी तुम्हाला फोडणी टाकून रोज डब्याला देते म्हणून चिडलात का तुम्ही? नाही गरज. का असं जाताय? फोनवर पण बोलणार नाही होत पण. ठीक, अगं ऐक माझं, तू असा काही विचार करू नकोस की मी तुझ्यावर चिडलोय वगैरे. एवढंच की मला ना जरा माहित नाही रे, पण मला असं चिडचिड व्हायला लागली ना आयुष्यात सारखी. मला फ्रेश व्हायचंय, मला फ्रेश व्हायचंय. फ्रेश व्हायचंय ना, मग कामावर येऊन अंघोळ करत जा ना. त्याच्यासाठी तिकडे कुठे ते चाललंय? मनशांती. तिकडे जायची काय गरज आहे? ये फस गया, ये डाला यॉर्कर आहे. हो, ये फस गया रे. आत्ताच जाता का? फ्रेश वाटेल एकदम. ओंक्या तुझ्या बहिणीला सांग, तिची वाढ भुवयांपर्यंत झाली, मेंदूपर्यंत गेला नाही वाढ हा शब्द. सांग. आता काय चुकलंय माझं ओंकार? सगळं चुकलेलं आहे. अरे ए बाई ऐक ना, मी तिकडे इगतपुरीला चाललो आहे मनशांतीसाठी. तिथे मला फ्रेश व्हायचंय मनशांती करून. कुठे चालला? इगतपुरीला. इगतपुरीला झाला? हो हो. मग भाऊजी जरा पुढे सापुताराला जाल काय? सापुताराला का रे? काय तिकडे आम्ही मित्र गेलेलो ना आता रिसॉर्टला पार्टी करायला, तर तिकडे माझी स्विमिंगची चड्डी राहिली आहे, ती आणा ना. स्विमिंग पूलला ते असतं ना, हे चढायचं असतं ना, चढायचं शिड्या, त्याच्यावर मी नेमकी वाळत टाकली आहे. निळी आहे आणि अशी हे लाल हे बॉर्डर आहे, त्याला नैना नावाची चड्डी आहे. नैना. कुठली चड्डी आहे ही? नैना बडे कठीण से. ए गप्प बस रे जरा. तुझ्या 30 रुपयाच्या चड्डीसाठी मी इगतपुरीला जाता जाता ते सापुताराला जाऊ आहे नाशिक? अय्या, नाशिकला जाणार आहात तुम्ही? मग एक मिनिट, नाशिकवरनं तो स्पेशल चिवडा मिळतो तो आणि नाचणीचे पापड आठवणीने घेऊन यायचे. आणि रिटर्न येताना ना 4 वाईनच्या बाटल्या पण आणा.
आपल्या मित्रांना देतो, जरा तुमची वट वाढेल. नाही तर ते खूप वाईट बोलतात तुमच्याबद्दल भाऊजी. आणि ते हे समृद्धी महामार्ग पण लागतो ना तिकडनं, तिथून ना पटकन नागपूरला जा आणि संत्रा बर्फी आणा. कित्येक दिवसात खाल्ली आणि नाही. मग आंबेजोगाईला पण जाल काय? प्रसाद आणा ना ए ए ए ए ए ए तुमच्या दोघांना एक गंमत माहितीये का? काय, काय? तुमच्या दोघांच्या मेंदूमध्ये आणि समृद्धी महामार्गामध्ये एक साम्य आहे. काय काय काय? काय दोघंही गुळगुळीत, बेअक्कल, नॉनस्टॉप 120च्या स्पीडने. मूर्ख बोलतात आम्हाला. बोलतात काही बोलतो मला. नाशिकला जा, हे वाईन आणा. ओंक्या तुला सांगू, हे तुझे भाऊजी आहेत ना काहीच कामाचे नाहीयेत. आता म्हणाले ना 10 दिवसांसाठी जाऊन येतो, घरच्यांसाठी काहीतरी आणावं पण नाही. आणि काय तिथे जाऊन काय करणार आहात असं तुम्ही? शांत बसायलाच चाललाय तर आराम करणार आहात ना? टाइमपास करायला जाताय ना? काय करणार आहात असं मोठं? अरे आराम करायला म्हणजे मी काही मनशांती अशी अशी नाही करत कुणी मनशांती. इगतपुरीला चाललोय, गोव्याला नाही चाललोय. मनशांती आहे बाबा, सांग तिला. आराम म्हणजे आराम नाही करणार आहे, मनशांती करणार आहे. स्वतःची काळजी घेणार आहे मी तिकडे. त्याच्याऐवजी ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी आणत बसू का? बरं बरं ठीक आहे, जायचंय ना कुठे ते जा, काय प्रॉब्लेम नाही. किरकिर करू नका फक्त. आल्या आल्या हा. पण भाऊजी काय हे, पण आता तुम्ही गेल्यावर आम्हाला समजा पैसे खर्च करावेसे वाटले तर काय करायचं? पैसे खर्च नाही करायचे. असं कसं? उपाय आहे, पैसे खर्च करावेसे वाटले नाही करायचे. अहो खर्चाला पैसे लागतात. आमच्या दोघांच्या अकाउंटला ना 2-2 लाख रुपये टाका. हा चालेल चालेल. किती? सुनने को नहीं आता है क्या? 2-2 लाख रुपए डाल बे. ऐकायला येतं मला ऐकायला येतं. हा आकडा ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्यासाठीच ते किती असं होतं ते कळलं का? 10 दिवसांसाठी 2-2 लाख रुपये हवेत तुम्हाला? अरे गधड्या, अरे शासन सुद्धा जे लाडके आहेत ना त्यांना महिन्याला 1,500 रुपये देतं रे. तू दोडका आहेस, तुला मी 10 दिवसासाठी 2, तुला 2 4 लाख कशासाठी देऊ? थोडे जास्त आहेत. कशाला रे ओंक्या? काय कर मला खरं जेन्युइनली सांग, काय करशील रे 4 लाखाचं? काय रिचार्ज वगैरे करेन ना. शहराचं करायचं अख्खे रिचार्ज. 4 लाख कशासाठी हवाय तुला? काही होऊ शकतं ना भाऊजी. अरे काय होणार आहे? लाइफ इज अनप्रेडिक्टेबल भाऊजी. मग कुछ भी हो सकता है लाइफ में. जसं की उद्या माझा ऍक्सिडेंट झाला भाऊजी. अरे वा, कसं हसताय तुम्ही माझ्या भावाचा ऍक्सिडेंट म्हटल्यावर. उद्या माझा ऍक्सिडेंट झाला, ते डॉक्टर म्हणाले भाई इस ब्रिलियंट आदमी का ब्रेन चेंज करना पडेगा. मग आम्ही काय करायचं? आनंद साजरा करायचा. ज्याच्या डोक्यात मेंदूच नाही त्याचा कसा ट्रान्सप्लांट करणार? मरतो मेंदू. करा चेष्टा करा तुम्ही. काही नाही ओंक्या, मी आहे ना ताई आहे, मी माझा मेंदू देईन तुला. बेस्ट, दोघात एक वापरा. बेस्ट. तू सोमवार मंगळवार बुधवार वापर, तू गुरुवार शुक्रवार शनिवार वापर, आणि रविवार धुवायला बाहेर काढा ना. चालेल. 2-4 सुरकुत्यांवर जगणारी मान. 1 मिनिट, क्लिअर फेस आहे आपला. चेहऱ्याचं बोलतच नाही, मेंदूचं बोलतोय. 2-4 सुरकुत्या फक्त मेंदूवर आहेत. इतके बावळट आहात तुम्ही. कशाला मरायला लागताय तेवढे पैसे? 4-4 लाख रुपये मला कळत नाही. ठीक आहे, काही होणार नाहीये तुला. मला काही झालं ना किंवा ताईला पण काही झालं ना, जग आहे आमच्या पाठी. हो जग आहे आमच्या पाठीशी. बघा तुमचं, आमच्या पाठीशी कोण आहे? उद्या तिकडे कुठे जात आहे ते? इगतपुरी. हा, ते जे काय तिकडे जात आहे, तिकडे तुम्हाला काही झालं ते डॉक्टर आम्हाला म्हणाले की यार अब दुआ की नहीं दवा की जरूरत है, तो मैं दवा किधर से लाएगा भाऊजी? नको एवढी नाटकं करत जाऊ. हा फिल्मीपणा सगळा माहितीये मला. ते हिंदी पिक्चर बघतो आणि हे असलं काहीतरी बोलत असतो. तू ना ते पहिले हिंदी पिक्चर बघणं बंद कर. ते बघून तू काय झेंडे काढत असतोस ना ते माहितीये मला चांगलंच. नाही हे बंद करायचं, कळलं? काही गरज नाहीये तुला कसला तरी विचार करायची. अभि दवा किधर से लाएंगे, काही गरज नाही. तुम्हाला काही झालं तर आम्हाला नाही होणार मला काही. का तुम्ही अंबरनाथचा पट्टा घेऊन आलात जन्माला? तुझ्या मामाची पॅन्ट काढून पळालो होतो मी. अंबरनाथचा पट्टा कुठला असतो मला सांग? अंबरनाथचा पट्टा कुठला असतो? नाही. अमर पट्टा असतो की नाही? तेच अमर पट्टा असतो ना? तेच. पण आहे का तुमच्याकडे तो पट्टा? नाहीये माझ्याकडे तो अमर पट्टा. होऊ शकतं ना काही. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल भाऊजी. होऊ दे मला, मरू दे मी. असं काय म्हणता? अरे असं नाही बोलायचं. नाही असं नाही बोलायचं. नाही बोलायचं. असं नाही बोलायचं. मुंक मार गोष्टी. सॉरी. खरंच मार खाशील लोंक्या. सॉरी. काही होणार नाही मला. आणि जरी झालं ना रसिका, तरी सेव्हिंग्स आहेत आपल्या. तूच नॉमिनी आहेस की नाही? मेडिक्लेम आहे माझा. ते आपलं होईल ना व्यवस्थित. तू नको ना काळजी करू. काही 2-4 लाख रुपये वगैरे मी देणार नाहीये तुम्हाला. भाऊजी किती देणार आहेत? जेवढे एक ह्याच्यासाठी एक 10 दिवस जेवढे लागतात उदरनिर्वाहासाठी तेवढे देईन. किती? 5,000 देतो. छोटी शौच. कसलं हिंदी आहे? छोटी शौच. छोटी सोच असतं. छोटी सोच म्हणजे छोटा विचार. छोटी शौच म्हणजे माहितीये मला.
ठीक आहे तुम्हाला काय द्यायचं नसेल ना नाहीच देणार. नाहीच देणार. तिकडे जायचं तिकडे जा हा जाणारच आहे हा, चल, चल. मला मनशांतीला सांगताय. जाणार. मला सांगतो तू आपण ना काय करूया माहितीये ताई आता हे गेले ना आपण 10 दिवस ना एकही खाणं रिपीट नाही करायचं आपण 10 दिवस वेगवेगळे पदार्थ खाऊया अय्या, चालेल. पहिल्या दिवशी आपण हा खाऊया लगासना खाऊया लगासना तुमच्या बापानी केला होता लगासना लजानिया बोलता येत नाही स्पेलिंग वाचून लगासना बोलता तुम्ही तुमच्या बापाने केला होता लगासना ते जे काय आहे ते आपण आणि आपण ते पण खाऊया ते पंजाबी आहे ना रिझोर्ट बावळट आहेस तू इटालियन डिश आहे ती रिझोटो रिझोटो अशी कुठली डिश नाहीये ती ते जे काय ते खाऊया आणि आपण ते पडिंग खाऊया पडिंग पुडिंग तू आहेस या घरात तुझे खाणार आहेस ते यॉर्कशायर पुडिंग आहे बावळट आम्ही खाणार आहे हो मला नाही मिळणार मी युट्यूब वरनं बघून सगळ्या रेसिपीज करणार आहे. आहे मी घरात असताना का नाही करत ग प्रॉब्लेम आहे का माझ्यासाठी का नाही बनवत पचत तुम्हाला नाही. साधी तुरीची आमटी केली तरी ढेकरा देत फिरत असता. मग त्या दिवशी कडक पाव खाल्ला 2 तास होते बाथरूम मध्ये मूर्खा शांत राहा वाटेल ते सांगू नकोस म्हणजे हे उगाच नाही मला हे ऍसिडिटी होत किंवा मला थोडस त्रास होत कॉन्स्टिपेशनचा माहिती. याच्यामुळे होतो मी कडक पाव आहे अरे कडक पाव नाहीयेस तू पण त्रास तुझ्यामुळे होतो ना सतत डोक्यात ह्याचा विचार सतत डोक्यात ओंक्या काय करणार आहे आता काय नवीन प्रकार करून ठेवलाय आता काय माझ्या अंगाशी येणार आहे आता काय सोडवायचं हेच चाललेलं असतं झालं? रक्तदाबाच्या गोळ्या सुरू झाल्यात माझ्या याच्यामुळे त्रास होतोय म्हणून मनशांती केंद्रात चाललोय मी चिडचिड चिडचिड बघा, चिडचिड किती चिडचिड चिडचिड. नुसती सतत चिडचिडच करायची असते. जा करा जा इकडे त्या मनशांती केंद्रात जाऊन तरी ही चिडचिड करू नका म्हणजे झालं. काय जा आता हा, जातो, जा फ्रेश वा जा हा. सांगता आलंय रिझोटो ना रे भाऊजी सो काय आहे ओंक्या भाऊजी काय आहे तुम्ही ते टूथब्रश घेऊन जाणार आहे तुमचं का ओंक्या नाही तुम्ही तुमच्या टूथब्रशनी बेसिन घासतो ना ओंक्या ओंक्या काय अरे माझ्या टूथब्रशने तू बेसिन घासतोस हा मी धुवून ठेवतो नंतर धुवून ठेवतो होतं नंतर धुवून ठेवतो. बहीण भाऊ नवऱ्याचा जीव घेऊन जाऊ बावळट मूर्ख आहात का दोघं तू ओंक्या अरे काय माणूस आहे मारू पण नाही शकत तुला अरे तू माझ्या टूथब्रशने बेसिन घासतोस ज्याने मी करतो त्याने तो ब्रश अरे ब्रश धुणं महत्वाचं नाही हा बावळट आहे हा मला अजून काय काय करतोय हा घरात अजून काय काय करतोय अशा कुठल्या गोष्टी जो ह्या वापरतोय एक मिनिट नाही आता मी एक मिनिट मी नाही जाऊ शकत या घरातून बाहेर थांबा हा? मी एक मिनिट काय करताय सांगतो हॅलो हा हॅलो हा हे MH मनशांती केंद्र हा पृथ्वी प्रताप बोलतोय हा ते माझं बुकिंग होतं ना ते कॅन्सल नका करू ते हे करा रिप्लेस करा नवीन माणूस माझ्याऐवजी आता तिकडे ओंकार राऊत येईल मी हा चिरंजीव ओंकार राऊत तिकडे कन्फर्म येस कन्फर्म चिरंजीव ओंकार मुलाचं नाव वाटतं ना तू चिरंजीव ओंकार राऊत पण मी का जायचंय तिकडे भाऊजी मी नको ना मला कळलेलं आहे हा? माझी जी चिडचिड होतीये मला जी मनशांती हवी आहे ना ती मी घरातून बाहेर जाण्यात नाहीये तुला या घरातून हकलण्यात आहे आहो असं कसं हो? लहान आहे तू कसा राहील तिकडे एकटा. बरोबर एकटा कसा राहील एक कोणतरी मोठा माणूस हवा हॅलो MH मनशांती केंद्र हा अजून एक नाव ऍड करा ओंकारची बहीण नाव बिव काय नाही ओंकारची बहीण तुम्हाला कळेल दोघं भाऊ बहीण आहेत हा घेऊन जा तुम्ही घेऊन जा आम्ही नाही वा नेहमीप्रमाणे अप्रतिम परफॉर्मन्स शेअर मॅडनेस त्या दोघांचा. मजा आली. प्रसाद दा मजा आली खूपच दिवसांनी आली ही सिरीज पण मजा आली ते जे तुझ्या टी शर्टवर लिहिलं आहे ते तू याच्या आयुष्यातलं आहेस म्हणजे मिस्टेक आहेस याच्या आयुष्यातली पण ओमकार ज्या मुमेंटला तू स्टेजवर येतोस या सिरीजमध्ये तो कोडगेपणा तो निर्लज्जपणा तुझ्या बॉडी लँग्वेजमधनं इतका करेक्ट बाहेर येतो की सांगायलाच लागत नाही की सिरीज कुठली आहे तुला बघितल्या क्षणी कळतं ही ती सिरीज आहे व्हेरी वेल डन ओमकार मस्त मजा येते आणि तुमच्या तिघांचंही गिव्ह अँड टेक या पर्टिक्युलर या सिरीजमध्ये इतकं रंजक असतं की त्यामुळे नेहमीच ती बहारदार होते आजचाही विषय छान होता आणि मजा आली रसिका मस्त पीपी मस्त थँक्यू तर मंडळी हास्याचा हा प्रेमळ झरा असाच वाहत राहणार आहे परंतु आजच्या भागात इथे वेळ झाले निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस.